जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. आम्ही एवढं देवाचं करतो तरी आमच्यावर संकट कशी येतात. प्रॅक्टिकली ते प्रश्न मुख्य झाले असतात त्याची गरज असतात. आणि ह्या प्रश्नाचा संबंध असा आहे की तुम्ही एवढं देवाचं करता तर तुमच्यावर संकट कशी येतात असं त्याचा दुसरा भाग आहे या प्रश्नाचा. म्हणजे तो कन्व्हर्टेड आहे. म्हणजे केव्हाही असा एक्सपेक्टेड आहे प्रश्न की आम्ही एवढं देवाचं करतो तरी आमच्यावर संकट कशी येतात असं सांगणाऱ्यांचं म्हणणं असू शकतं. आणि ज्यांच्यावर येतात त्यांच्याबद्दल विशेषतः त्यांच्या नातेवाईकांचं वगैरे असं म्हणणं असू शकतं की तुम्ही एवढं देवाचं करता तुमच्यावर संकट कशी येतात. मुळात प्रश्न असा आहे की देवाचं आपण कशासाठी करतो, पण देवाचं करतो म्हणजे काय करतो हे आपल्याला स्पष्ट झालेलं असलं पाहिजे. म्हणजे मग हे प्रश्न येतो की संकट येतात त्याचा अर्थ आपल्या ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या घडतात त्याला आपण संकट म्हणतो. की अनपेक्षितपणे ती गोष्ट आलेली आहे जिला मी कारण नाही असं मला वाटतं अशी स्वतःची गोष्ट समोर आली म्हणजे मग त्याला आपण संकट म्हणतो. म्हणजे तो अपघात असू दे, आजारपण असू दे, विघ्न असू दे, एखाद्या कार्यात येणारं असं अशा स्वरूपाचं म्हणजे संकट ना. आणखी काय संकट म्हणजे असतं किंवा मला सारख्या गोष्टी न होतं काय असं अशा तऱ्हेच या गोष्टीला आपण संकट म्हणतो. तर ही जे काही घडतं उदाहरणार्थ एक अपघात घडतो समजा किंवा ज्याला आपण संकट म्हणू अशा तऱ्हेची कोणती गोष्ट घडते त्यावेळेला ती क्रिया आहे कुठल्या तरी एक परिणाम आहे तर त्याचा अर्थ त्याला काहीतरी कारण असेल. त्या कारणाशिवाय काही तो परिणाम म्हणजे काही कुठला अशी व्यवस्थाच नाही की अचानकपणे काही घडावं. आता ते आपल्याला घडताना ते आपल्याला अचानकपणे समोर आल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात ते ठरलेलंच आहे की ह्याचा परिणाम हा असा आहे तो तसा होणारच हे ठरलेलंच आहे. अचानक झाड वर आलं जमिनीचं हे आता आपल्याला नको असलेलं झाड असेल तर संकट वाटेल, आपल्याला हवा असलेलं झाड असेल तर आपल्याला आनंद येईल. हीच आधी मुळात आपल्या संकटाविषयीची अवस्था आहे. तर ते जर अचानकपणे आपण जे लावायचं नव्हतं जाऊन प्रयत्न करून सुद्धा जगलं नव्हतं असं एखादं झाड जर वर आलं तर आपल्याला वाटतं की वा असं आहे. म्हणजे आपल्या प्रतिक्रिया एवढ्यावरच आहेत सगळ्या. आणि जे आपल्याला असं तऱ्हेनं जे नको होतं ते जर गुण आलं तर आपल्याला लगेच असं वाटतं की हे मी काही हे केलं नाही, 3-3 वेळा काढलं तरी सुद्धा हे पुन्हा याला आली आणि हे आलं झाड असं वाटतं. याला आपण ह्यालाच आपण संकट समजतो. थोडं हे कन्व्हर्ट एवढ्यासाठी करायचं की आता तिथे जे निर्माण झालं ते कसं झालं असेल तसंच संकट निर्माण झालं असेल. बरं तिथे त्याचं बीज शिल्लक असेल, त्याला हवा पाणी मिळालं असेल, त्यानुसार ते वाढलं नाही म्हणून ते आपल्याला दिसायला लागल्यावरती आता हवा असलं तर तुम्हाला अगदी वा लटक लागल्यासारखं झालं. आणि इकडे मात्र याबद्दल असं झालं की हे आपल्याला नको असलेलं झालं त्यामुळे हे आता काय संकट असं आपल्याला वाटलं. आता ह्याच्याकडे बघण्याचा म्हणजे संकट हा जो विषय आहे किंवा ती सुद्धा एक घटना आहे. ते घटना आहे म्हणल्यावरती कार्यक्रम भावातच असणार आहे कुठेतरी तिला घडणं आवश्यक असणारी कारण घडली म्हणून ती घटना घडली. आता मला असा अपघात आहे असं वाटतं समजा अपघात आहे शिकत म्हणत होतो. अपघात हा आपल्या दृष्टीनं अचानक घडणारी गोष्ट म्हणून त्याला अपघात पडायचा. प्रत्यक्षात अपघाताच्या मागे काही चुकीच्या कृती असतातच. त्या चुकीच्या कृतीच अपघाताला कारणीभूत होतात. सगळ्या कृती सगळीकडे बरोबर आहेत आणि अपघात होणार कसा असा बरोबर आहे. सर्वांच्या सर्व कृती बरोबर आहेत. म्हणजे वाहनातलं अंतर ते इकडे त्याचं त्याच्या साईड त्याने कसं यायचं काय करायचं कसं चालवायचं ह्याचे सगळ्याचे जे नियमच सगळे पाळले गेले समजा अपघात ही शक्यताच नाही कुठं काही. म्हणजे कुठेतरी चुकण्याची जर निर्माण झाली स्थिती तरच हे होऊ शकते अपघात होऊ शकेल म्हणजे संकट येऊ शकेल थोडक्यात. तर संकट यायला कुठेतरी कृती चुकीची असते तर त्यामुळे संकट येते. आता आपला प्रश्न असा आहे की जी
संकट येतात ती माझ्या बाबतीतल्या संकटाबद्दल माझी तक्रार असणार आहे, इतरांच्या बाबतीत नाही झाली. तसं काही मी एवढा मोठ्या थोरमानाचं नाही की त्यांच्यावर संकट काय येतात, तर तसं काही नाही. ते आपल्याबद्दलच्या संकटाबद्दल हे चाललेलं आहे. तर माझ्यावरची संकट ही माझ्या चुकीच्या कृतींचे परिणाम असणार आहे, एवढंच सरळ आहे. अपघात होण्यामध्ये आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतील की अपघातामध्ये दोन वाहन आहेत समजायचे तर मला तर दुसरं एक वाहन आपले एक वाहन असं मिळून ती धडकली. तर ह्या केसमध्ये जशी कृतीची चुकीची बाजू आपल्याकडे असू शकते तशी कृतीची चुकीची बाजू दुसऱ्याकडे पण पोहोचली असते, असंही असू शकतं. आणि ती एकत्र आल्याने ते संकट निर्माण झालं असं आहे. तर ह्याच्यातल्या माझी चुकीची बाजू समजा कमी आहे आणि दुसरीची जास्त आहे असं काही असलं तर प्रमाणात फक्त फरक असेल. मूळ घटना घडायला गोष्टी आकारण घडत नाहीत हे नक्की आहे. आता त्यातही त्याच्या चुकीची बाजू आहेच, आपलीही चुकीची बाजू आहे असं मिळून काढलं. काही वेळेला माझी कोणतीही चूक नाही तरी दुसरा येऊन अंगावर आला असं पण असून मला संकट उद्भवू शकतो. मी एखाद्या ठिकाणी जाताना अशा तऱ्हेचं संकट उद्भवू शकतो त्यामुळे मला काहीच माझं समजलं नाही असं वाटतं. हे फक्त मला वाटतं एवढाच त्याचा अर्थ आहे. असं जगामध्ये आपल्याला खूप वाटतं ते सगळं प्रत्यक्षात काही तसं प्रत्यक्षात असतं हे आपल्याला अनुभव येईल. म्हणजे ह्याचा अर्थ त्याचा आणि माझा रणबंध माझ्या लक्षात आलं नाही एवढाच अर्थ. एखादा मनुष्य जसं आपलं काही चांगलं करून जातो तसं एखादा मनुष्य एखादं वाईट पण करून जातो. तो वाईटही उगाच करीत नाही आणि चांगलं करणारही उगाच करीत नाही. त्याच्या ऋणानुबंधाची कल्पना आपल्याला येत नाही. कारण जे वर आलं ते काल आज उभं नाही, ते कधीतरी त्याला पाणी हे सगळं मिळालं आणि म्हणून ते कधीतरी त्याला अंकुर आला एवढंच. तसंच त्या माणसाच्या ऋणानुबंधाला हा अंकुर आला. म्हणजे तिथं कृती चुकीची असते ती इथं तुम्हाला दिसत नाही. आज तो अचानकपणे समोर आला असं वाटते पण प्रत्यक्षात तो त्याच्या मागच्या कितीतरी वर्षापूर्वीच्या काहीतरी गुणाचा परिणाम असेल म्हणून तो समोर आला. नाही तर त्यांचा तुमचा संबंध येण्याचं या विश्वात अशा तऱ्हेची अव्यवस्था कुठंच नाही. त्यामुळे मुळातच संकट येतात. त्याचा सारांशाने अर्थ असा आहे की चुकीच्या कृती त्याला कारणीभूत असतं म्हणून संकट येतात. याच्यात देवाचा संबंध जर असेल यात कुठे तर एवढाच आहे की तो हे सगळं नियमाप्रमाणे वागतो. सगळ्या नियमाला धरून तो वागतो एवढाच याच्यात देवाचा संबंध आहे. तो सुद्धा प्रत्यक्ष देवाचा काही नाही. देव हे कंट्रोलर्स आहे आणि विश्वव्यवस्था हे मॅनेजमेंट आहे. ते मॅनेजर्सकडे हे काम दिलेले आहे की ह्याचं काम पुढे हे करायचं, ह्याचं असं झाल्यास तसं करायचं, हे त्यांना दिलेलं काम. हा न्याय द्यायला राष्ट्रपती जात नाही किंवा द्यायला पंतप्रधान जात नाही. त्याची जी ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन आपलं काम करतं. ते ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर करतं एवढा त्याच्या देवाची काय असेल तर चूक आहे. तर तिथे चूक तिला चूक म्हणता येत नाही. कारण ज्या वेळेला मी परीक्षेत उत्तम पेपर लिहितो आणि मला उत्तम मार्क पडतात तर त्यावेळेला संकट नाही वाटत आपल्याला ते. कारण त्याचं एकच असतं की देवाने जी निर्माण केलेली व्यवस्था आहे कार्यकारण भावाची फळाचं म्हणजे कर्माचे फळ देण्याची ही जी आहे ती माझ्या बाबतीत व्यवस्थित वागली म्हणूनच मला यश मिळालं. म्हणजे ती व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थित वागते हे आपल्याला दिसतं. फक्त हे सुखाचं असतं म्हणून इथं देवही आठवत नाही आणि त्याची सिस्टीमही आठवत नाही. आणि इथे मात्र हे माहीतच पडत नाही, हे चुकून आलं अचानक आलं वगैरे असं वाटतं तर तसं आठवणार नाही. कारण त्याचं कामच मुळात आहे की जे आहे त्याचं ते उत्तर देतं यापेक्षा काही नाही. जर त्याच्यासमोर साक्ष बरोबर आला तो जसं न्यायाधीश त्याचा निकाल देतो तो त्या याच्याशी संबंधित नाही, त्या आरोपीशी संबंधित नाही आणि कशाशी संबंधित. तसं ही व्यवस्था आहे ती कार्यकारण भावानुसार काम करते. मग तसं कार्यकारण भाव आपला काम करतो आहे. आता कार्यकारण भावाच्या पलीकडे जाणारं जर काही करायचं असेल तर देवाचा संबंध आहे की ते कार्यकारण भावाच्याही पलीकडे आहे. अशा स्वरूपाच्या घटना सुद्धा आहेतच की ज्याच्याशी कुठेतरी देवाचा संबंध येत असेल. आता आपण देवाचं करतो ते कार्यकारण भाव दूर करण्यासाठी करतो का? आता जर तुम्हाला संकट टाळायचे असतील आणि त्यासाठी देवाचं काही करायचं असेल तर ह्याच्यात आपण देवाकडून थोडंसं कार्यकारण भावाला मुरड घाल असं म्हटल्यासारखं आहे. जर देवाचं आपण करत असो आणि त्यामागे आपली अशी भूमिका असेल की संकट आणा तू थोडंसं तर याचाच अर्थ थोडंसं नियमाच्या विरुद्ध असं म्हटल्यासारखं आहे. मुळात उपासकाच्या भूमिकेने विचार करू आपण लोकांच्या भूमिकेनंतर तर त्याला आपण ज्यावेळेला असं म्हणतो की आम्ही देवाचं आता करतो आहोत तर आमच्यावर कुठलं संकट येतं कामा नये. म्हणजे आम्ही चुकीच्या कृती केल्या तरी सुद्धा बरोबर फळं आम्हाला मिळाली पाहिजे. हेच वेगळ्या भाषेत म्हणण्यासारखं आहे. कारण मी आता देवाचं करतो म्हणजे जसं एखादे बॉस आता आमच्या हातात आहेत त्यामुळे आमच्या विरुद्ध निकाल लागणं शक्य आहे. असं जसं एखाद्याला व्यवहारात वाटावं किंवा मी त्याला तिकडे सगळं ओके केलेलं आहे त्यामुळे आता माझ्या विरुद्ध निकाल लागणार नाही असं एखाद्याने जसं एखाद्या सत्तेच्या भाषेत बोलावं तसं हा प्रकार होईल की देवाचे आपण करतो याचा अर्थ त्याला आता नियमाप्रमाणे तू नाही वागलास तरी चालेल माझ्या बाबतीत नियम बाजूला ठेवून तू वाग असं म्हटल्यास आता ह्याला उपासना म्हणायची का
किंवा देवाचं करतो म्हणायचं का, हा आता आपण ठरवायचा विषय. देवाचं करतो, बरं आता देवाचं करतो आपण त्याला विचार करतो की देवाचं करतो म्हणजे आपण देवाचं काय करतो याचा विचार करायचा. काय समजा स्तोत्र आहे 11 वेळा म्हणतो, एक समजा काय स्तोत्र आहे एखादं की 11 वेळा म्हणलं, 21 वेळा म्हणलं, 51 वेळा म्हणजे याच्यात देवाचं काही करतो का आपण, ह्या देवाचं काहीच करत नाही. तर देवाला आपण जर या कामासाठी वापरणार असू तर त्याच्यासाठी दिलेली फी आहे ती आपण देत असतो या निमित्ताने, किंवा माझं एक काम व्हावं यासाठी हे मी 21 वेळा, म्हणजे जसं एखादं 50 रुपयाने काम असेल तर 50 रुपये, 100 रुपयाला असेल 100 रुपये देऊ, असं सुरू आहे त्याचं. मग असं काही व्यवहार असेल तर तो देवाने आता पाळायचा का नाही तुम्ही देव ठरावा. यात उपासनेचा काही संबंध आहे असं मला काय वाटत नाही. उपासना याच्यासाठी नाहीच. देवाची जी उपासना आहे आता थोडं कुठेतरी माणसाला रिलीफ व्हावा किंवा त्याला एक थोडंसं मनाला थोडंसं स्वास्थ्य मिळावं एवढ्यासाठी सुद्धा देवाचा काही उपयोग आहे, नाही असं नाही. तर त्याचं करण्यामुळे त्यावेळेला ते चित्त आपलं थोडंसं चांगलं राहतं, त्याचा परिणाम आपल्याला ती संकट झेलण्यामध्ये होतो. हा आपली मनस्थिती चांगली राहण्याचा उपयोग आहे. तर तो उपयोग आपल्याला उपासनेला कदाचित मिळू शकतो. त्याचा अर्थ आपण सिस्टीम बिघडवायला देवाला सांगावं किंवा सांगतो असं त्याचा अर्थ. उपासनाचं हे मूळ काही उद्दिष्ट नाही. तेव्हा आता याच्यात आपला मागे एकदा विषय झाला याच्यावर की फलश्रुती आणि असतात त्याच्यावर काय त्याच्यावर मी बोलले, त्यामुळे त्याचं काही सांगायचं. तर देवाचं करतो, तर ते जे काय देवाचं करतो ते काय असतं नक्की, ते आता सांगितलं त्याप्रमाणे काय स्तोत्र पठण असेल, काय अभिषेक केला असेल, काय केले असेल, हे जे काही केलं असेल हे जर भक्ती असेल तर तिच्यात तुमच्या फळाचा काही संबंध नाही. जरी भक्ती नसेल तर व्यवहार असेल, व्यवहार असेल तर एकमेकांना फसवायला मोकळे आहेत व्यवहारामध्ये. देव सुद्धा फसवायला मोकळा आहे तुम्हाला, देव तुम्हाला फसत नाही, तुम्हाला फसवतो असं पण होऊ शकतं. कारण व्यवहारात आपण सुद्धा एकमेकांना फसवतो व्यवहार म्हणल्यानंतर. नाही असं जर नसतं तर मग बाहेर जे सेल लावलेले त्यात कोणी खरेदी केले नसते, ते एकमेकांना फसवण्याचाच कार्यक्रम आहे. त्यांनी सेल लावायचा आणि आपण जाऊन त्यात खरेदी करायची. आता कोण कोणाला फसवतो हेच विचार करण्यासारखं आहे. वस्तूची जर किंमतच ती नसेल तर ती आपण घ्यायला कशी जातो, आणि जर वस्तूची किंमत जास्त असेल तर ती कमी कशी देतील, म्हणजे तसा कुठेतरी काहीतरी काय तर तसं व्यवहारात मोकळं आहे. मग तुम्ही काय तसं व्यवहार सगळे वेळेच आहे, पण मग हा व्यवहार आहे. मग याच्यात उपासनेचा संबंध आहे. उपासना याचा अर्थ मला काय करायचं जमतंय ते मी करतो, तुला करायला ते तू कर, ही उपासना आहे. तर मला काय करायचं जमतंय, आता मला काही आता परमेश्वराचं स्वरूप काही कळत नाही म्हणून मला असं वाटतं की ही देवी आहे, हा देव आहे, हा राम आहे, हा मध्ये कृष्ण आहे असं मला वाटतं, हे मला वाटतं. तर मला असं वाटतं की कृष्णाची पूजा करावी म्हणून मी एक चांगल्या फुलांची उत्तम फुलांची माळ आणून कृष्णाला घातली समजा, किंवा रामाच्या पायावर एक काय 2 फुलं आहे. तर माझ्या दृष्टीनं ती मी उपासना जी केलेली आहे ती मला जे कळतं त्याच्यामधलं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा मी प्रयत्न करतोय. अपेक्षेचा प्रश्न काय नाही, माझ्या चित्ताला त्यावेळेला आनंद झाला, मन प्रसन्न झालं. आणखी माझं जे जीवन आहे त्याला सामोरं जायला मी अधिक तयार झालो. हो, तर देवाचं एवढं केल्यानंतर संकट कर्माने येणार. देवाचं जर खरंच काही करत असेल म्हणजे उपासना म्हणून व्यवहाराने करत असेल तर व्यवहार देवाशी जसा विध असेल तसा. कारण व्यवहाराला काय आहे की आता किती काम करायला किती हा व्यवहार प्रश्न असतो. 10 रुपयाची तुम्ही देऊन काही 100 रुपयाची वस्तू घेऊ शकत नाही. व्यवहाराचे कायदे सगळे नियम वेगळेच आहेत. त्यात फसवणूक आहे, त्यामध्ये किमती आहे, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं मूल्य सगळे ठरलेलं आहे. व्यवहाराची गणित जरा वेगळीच आहे. तर तुम्ही असं बाजारात जाऊन म्हणू शकत नाही हा 1 रुपया घ्या आणि 10 किलो तांदूळ द्या, असं होणार नाही. म्हणजे व्यवहाराला नियम आहे. व्यवहार मिळेल तांदूळ 15 रुपयांनी आहे, तांदूळ 20 रुपयाने आहे, तर तुम्हाला 10 किलो पाहिजे तर 200 रुपये द्यावे लागतील. मग आता देव त्या भाषेत तुम्हाला काय सांगत असेल ते तुम्हाला माहिती असेल, तर त्यानुसार मग ते आता तुमचं काय काम आहे सुद्धा तुम्हाला बरं करायचं. मग बरं करायचं ही गोष्ट समजा 1 लाख रुपयाची, तुम्ही लाख रुपयाची उपासना करायला पाहिजे असं ते काहीतरी गणित असेल, आपल्याला माहित नाही पण असं काहीतरी गणित असणार त्याच्यामध्ये. तर ते तसलं आपण करतोय का ते बघायला गेलो मग ते होईल, म्हणजे व्यवहाराने होईल असं म्हणतात. तर असं काही स्वरूप उपासनेचं मुळात नाही. प्रश्न एवढाच आहे की फक्त आपण जे करतो त्याच्याने जी आपल्यावर संकट येतात असं आपल्याला वाटतं, जे वस्तुतः आपल्या कर्मांचे परिणाम असतात, आपल्या लोकांशी असलेल्या ऋणानुबंध पुरे करण्याचे हे असतात, प्रसंग असतात. संकट म्हणजे काही वेळेला लोकांचे आपले ऋणानुबंध पुरे करण्याच्या वेळा असतात, हे आपल्या लक्षात येत नाही. अपघाताचं आपण पाहतो किंवा एखाद्या कार्यात आलेली रुग्ण पाहतो तर त्यावेळेला त्या कार्यात विघ्न येतो.
आणि समजा कार्य 4 दिवस पडले. आता कार्यालयवाल्याचे समजा यामुळे तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट केलं पुष्कळ कार्यालयाने, 10,000 रुपयाचं त्याचं तुमचे देणं वसूल करायला हे कार्यनिमित्त झाल्यापेक्षा काय त्यात असते, कार्य तर होणार असतंच त्याला गोष्टी असतात. म्हणजे ऋणानुबंध व्यक्तीचे पुरे करणं हा मनुष्याच्या जीवनात आल्यानंतर त्याचं एक कामच आहे. तर त्यासाठी त्याला पाठवलंय ना, काहीतरी अपूर्ण राहिलं म्हणून पाठवलं, ते त्यातलं काम चालू आहे. तर तसं एक त्याच्याकडे. आता हे सगळं आपल्याला त्या ज्याला आपण संकट म्हणतो अशा प्रसंगी आपल्याला पाहता येईल का? तर त्याला सर्वसामान्य माणसाला ते पाहता येत नाही, उपासकाला पाहता येतं. जर तो देवाचा भक्त असेल तर त्याला संकटाच्या प्रसंगी असं पाहता येतं की हा कोणते ऋणानुबंध पुरे करण्याचा हा प्रसंग होता, तो झाला. आता ते ह्याच्याच नुकसान झालं की आपल्या भाषेत नुकसान म्हणजे संकटाचे जे पाठ असतील तर ते झालं का, काय झालं का, माणसाचं काय पुरं झालं का, एखादं विशिष्ट आपलं निर्णय दिलं गेलं काय असेल हे जे आहे ते त्यामुळे आपल्याला त्या क्षणी उपासना एवढंच देते की हे सगळं पाहण्याची तटस्थता देते. जर उपासना आपण जर भगवंताला काही प्रेमाने काय फळ अर्पण केलेलं आहे तर ते अर्पण केल्यानंतर आपल्या चित्ताची जी स्थिती असते ती याकडे पाहण्याची, कर्माचे परिणाम म्हणून पाहण्याची असते, ऋणानुबंध पुरे करण्याची असते आणि त्यातून मोकळं झाल्याच्या आनंदाची असते. हे माणसाला उपासना किंवा देवाचं करण्याने मिळतं. साध्या भाषेत आपण देवाचं करणं म्हणतो, पण देवाचं जे काय करतो उपासना म्हणून त्याने आपल्याला हे मिळतं आणि त्यासाठी येणार. त्यामुळे संकट न येण्याची हा मार्ग नाही देवाचं करणं. संकट न येण्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी एस्केप नाही आहे ती किंवा एक रेमेडी नाही आहे की तुम्ही देवाचं करत राहा म्हणजे तुमच्यावर संकट येणार नाहीत. देवाचं करत राहिला तर संकटात तुम्ही आनंदाने राहू शकाल. तेवढं त्याचा जरूर हा प्रश्न आहे की एवढं देवाचं करून तब्येत अशी का, किंवा तब्येतीला त्रास कसा. तब्येतीला त्रास उद्भवतो त्याची कारणं सरळ सरळ शारीरशास्त्रीय आहेत, काही मानसशास्त्रीय असतील तर तिची कारणं आहेत. ती घडली म्हणून त्याचा परिणाम म्हणून तब्येत बिघडली. आता याच्यामध्ये काही मानसिक कारणं असतील किंवा त्यातलं काही सावरण्यासारखं उपासनेने काही सूक्ष्मातलं स्थूलातलं तर दिसतंच आपल्या शरीराचं कारण असेल ते दिसेल, मनाचं कदाचित दिसणार नाही. पण ते जे आहे तिथेपर्यंत थोडासा उपासनेचा संबंध येईल की त्यातली थोडी मानसिक कारणं सावरता येतील, मनाला प्रसन्नता होऊ शकेल, काही निराशेने डिप्रेशनने अशा तऱ्हेचे होणारे आजार असतील तर उपासनेनं ते दूर होतात. कारण त्याच्यात ती बाजू सावरण्याचं सामर्थ्य आहे. शरीराचं फारसं आहे, शरीराचा थोडासा भाग उपासनेशी संबंधित आहे. तर तेवढं आता तब्येत अशी का तर असं काहीतरी केलेली म्हणून अशी तब्येत आहे, काहीतरी त्यांनी केले होते जसं कर्माचे परिणाम म्हटले तसं. त्यामुळे त्याचाही तब्येतीशी काय संबंध नाही. नंतर आणखीन एक प्रश्न आहे तो आता दुसऱ्या वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहे की परमार्थ करण्याची वेळ किंवा ज्याचा संसार घर झाला नाही त्याला परमार्थ करता येणार की नाही, किंवा त्यांची सांगड कशी घालावी, किंवा आत्ताच्यातले मुलांच्या बाबतीतल्या परमार्थाच्या शंका. म्हणजे मुलं ही काही परमार्थ करतात तर ते परमार्थ करण्याची वेळ साधारणतः परमार्थ हे म्हातारपणी करण्याचं काम आहे अशा तऱ्हेचा समज आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे म्हणून दिल्लीच आहे. तर परमार्थ हे आपलं जीवन अधिकाधिक चांगल्या तऱ्हेनं घडवण्याचा मार्ग आहे. आता जीवन घडवण्याचा मार्ग हा जितका लवकर कळेल तेवढा चांगला. ज्ञानेश्वरी सांगितलं तसं गाडी 10 ठिकाणी धडकल्यानंतर ड्रायव्हिंग स्कूलला लावायला काय अर्थ नाही. तर म्हातारपणी ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे सगळे अपघात झाल्यानंतर आपण मोटार वाहन चालक प्रशिक्षण वर्गात नाव घातल्यासारखं आहे. त्यात असंही त्यांचं म्हणणं हे कसं चालवायचं ते मी तुम्हाला शिकवतो. कर्म करताना वृत्ती कशी असावी, कोणती कर्म करावी, ती किती कौशल्याने करावी, सगळे मोह त्याच्यात केले. ते सगळी कर्म करून झाल्यानंतर वाचून काय उपयोग आहे. तोपर्यंत सगळ्या कर्मांचा डोंगर झालेला असणार, परिणामाचे ठीक साठलेले असणार आणि त्यावेळेला आम्हाला फार तर आता राहिलेला काळ कसा घालवायचा एवढाच प्रश्न पडलेला आहे. मग त्यावेळेला त्या ज्ञानेश्वरीचा किंवा परमार्थाचा काय उपयोग नाही. असलंच तर थोडाफार आता जातच होता एखादा आधार मिळायला तर मग ठीक होईल. म्हणजे काय अगदीच तसं वाढण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचून गेला एवढं ते होईल, एवढाच उपयोग होईल. याच्यापेक्षा नाही होणार. ज्याला खरा उपयोग हवा आहे त्याला तो आधीच आहे. आणि आश्चर्य म्हणा किंवा काही म्हणा ही जी सगळी संत मंडळी आहे त्यामधल्या बहुतांश लोकांनी हे सगळं तरुणाचंच केलं आहे. बहुतांश ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याने तिथं 20 वर्षी समाधी घेतली त्यावरून कळते काय हे कुणी करायचंय जी लिहिणाऱ्याचं वय विषयीच्या आत आहे ती वाचणाऱ्याचं वय नंतर असा हा सिद्धांतच मुळात काय न जमण्यासारखं आहे.
त्यामुळे असं काय संबंधच नाही. तो विषयाच्या आतला मुलगा लिहितो त्यावेळेला तो ते सगळं जीवनाचं शास्त्र लिहितो आणि ते जीवनाचं शास्त्र हे जीवन जगण्यापूर्वी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे मुलं ज्या वेळेला हे वाचायला येतात शिकायला येतात त्यावेळेला ते मनाची योग्य तऱ्हेची भूमिका तयार करून घेतात की जे त्यांना पुढे करायचं आहे. पुढे लोभ आहे, मोह आहे, ते अमका आहे धमका आहे, म्हणून आपल्याकडे जी आचार पद्धती आहे जीवनाची ती ठरवताना धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशीच ठरवली. म्हणजे ती सुद्धा एक 4 गोष्टींची सांगड नाही. त्यातला धर्म सुरुवातीला आहे, मग अर्थ आहे, काम आहे आणि मग मोक्ष. म्हणजे त्याचा जो क्रम ठरवलेला आहे तो अत्यंत विचारपूर्वक ठरवलेला आहे. म्हणजे सर्वसाधारण माणसाचं आयुष्य एक समजा 60चं मानतं, म्हणजे 12-25-60 एक 5 तपाचं आयुष्य मानलं समजा समृद्ध, त्याच्यापेक्षा जास्त 6 तपाचं असू शकतं, पण साधारणपणे 5 तपाचं आयुष्य मानलं तर तिची पहिली 2 तपं ही ह्या पहिल्या धर्माच्या कामामध्ये जाते. धर्म काय हे शिकून घेण्यात जाते, धर्म म्हणजे काय हे शिकून घेण्यात जाते. त्यानंतर त्याचा अर्थार्जन आहे आणि त्याला जोडून काम आहे. म्हणजे सगळ्या इच्छा आणि सगळ्यांची पूर्ती म्हणून त्याला पुढचे काळ आहे. तो जवळजवळ 2 तपाचा आहे. म्हणजे असं एक आदर्श जीवन पद्धती असं असू शकते. 24 वर्षाची त्यांच्यावर आजच्या काळात 24 वर्ष शिक्षण होऊन माणसाला सेटल व्हायला लागतात, नोकरी व्हायला लागतात. नोकरीच्या वेळेला त्याचा पुढचे 2 आश्रम सुरू होतात की त्याच्या पुढे अर्थार्जन आणि त्याच्या सगळ्या ह्या इच्छा किंवा सगळे सामाजिक कर्तव्याची पूर्ती हे काम त्याचं चालू असतं. ते बरोबर 24 ते 48 या काळात चालतं. 2 तपं त्यांनी हे करावं, 2 तपं ते 2 आश्रम करावे आणि शेवटचं 12 वर्षाचं तप हे त्यांनी मोक्षासाठी प्रिपरेशनसाठी ठेवा अशी व्यवस्थित विचार पद्धती आहे. आता ह्याच्यात जो धर्म आहे तो पहिल्या 24 वर्षात आहे, तो शेवटच्या 12 वर्षात नाही. मोक्ष शेवटच्या 12 वर्षात आहे. कारण तोपर्यंत बरंच बांधलेलं असणार आहे, ते सोडवायची वेळ येणार. म्हणून मोक्ष शेवटी 12 वर्षात आहे. बऱ्याच बांधाबांध झालेली असणार आहे, बऱ्याच निर्गाठी पडणार, बऱ्याच सुरगाठी पडणार, त्या सगळ्या सोडवण्यासाठी मोक्षाची 12 वर्षाची सुट्टी होईल. आणि धर्माच्या वेळेला ह्या गाठीच पडू नये त्याच्यासाठी 12 वर्ष ठेवली. सुरुवातीलाच 24 वर्ष त्याची अशासाठी ठेवली आहे की त्याला हे पहिलं सगळं शास्त्र ज्ञान किंवा काय जे लौकिक अध्ययन, त्याला ह्याच्यासाठी लागणारं अध्ययन, अर्थार्जनासाठी लागणारं अध्ययन हे सगळं करायचं आणि त्याची पाया इतका बळकट करून द्यायचा की मोक्षाची 12 वर्षात वाटचाल करू शकला पाहिजे. कुणीही जीव मोक्षाची वाटचाल 12 वर्षात करेल एवढ्या त्याला सगळ्या बाजूंनी इनपुट्स देणं हे 24 वर्षाचं पहिलं काम आहे. इतकं व्यवस्थित आखलेलं आहे. तर आता ह्याच्यात परमार्थाचं स्थान कुठे आहे? परमार्थ ही धर्म आणि मोक्ष दोन्हीला गाठणारी कल्पना आहे आणि तिचा संबंध ती जर व्यवस्थित असेल तर तिचा संबंध अर्थ आणि काम यांच्याशीच आहे. त्या दोन्हीही आश्रमांची मधल्या ती निगडीत गोष्ट आहे. म्हणजे ती परमार्थ ही याच्यामध्ये कोणाशीच निगडीत नाही, ती जन्मापासून मरेपर्यंत निगडीत आहे. त्यामुळे तिचा कालखंडच नाही कुठला. जर आपल्या दृष्टीने असं सर्वसाधारण धर्माचा जो अर्थ मानला जातो तर तिच्याशी ती निगडीत थोडी जवळ आहे आणि तिकडे मोक्षाशी थोडीशी जवळ आहे. कारण ती काहीतरी मोक्ष पद्धती माणसाला शिकवते. फक्त ह्याच्यात काय झालं की धर्माची गळचेपी झाली आहे आणि मोक्षाची गळचेपी झाली आणि मनुष्य जितक्या लवकर त्या अर्थार्जनात पडतो आणि जितक्या उशिरा अर्थन कामामधून मुक्त होतो ते आज चित्र दिसतं. जेव्हा एका बाजूला धर्माची गळचेपी, दुसऱ्या बाजूला मोक्षाची, तर उडालच आहे सगळं. मोक्षाचा विचारच आता सांगायचं परमार्थाने काय करावं. परमार्थाला मिळेल जागा तिथे त्याने शिरावं असं माझं स्वच्छ मत झालं. कारण परमार्थाला कुठेही शिरायला जागा आहेच आहे. आज आपण जे आज म्हणतो की भ्रष्टाचार करा, ते आपलं झालं, ते लाचखोरी झाली, की असं करतात तसं करावं, हे सगळे परमार्थ नसण्याची लक्षण आहे. परमार्थाची वृत्ती कुठेही नसण्याचं लक्षण आहे ना ते. ती असण्याचं लक्षण हवं असेल तर सुरुवातीला परमार्थाची साधी सोपी सुरुवात म्हणजे नाम. साधी सोपी सुरुवात की मी कुठून आलो, मला कुणाला बरोबर घेऊन जायचं आहे आणि मी कुठे जाणार याचं भान म्हणजे नाम. साध्या विषयात मी कोणाचा आहे, मुळात मी भगवंताचा आहे. त्याच्यामुळे मी जन्माला आलेलो आहे. ती कुठली सिस्टीम माझ्या हाताने मी जन्माला लागते नाही तरी मी जन्माला आलो. चैतन्यात्मक तुझी जो होती प्रेमाळ सांगते ते जे आहे ना ते तिथून ते सुरू झालेले आहे माझा प्रवास. आणि तो मला तिथपर्यंत म्हणजे वाटेत तर ते बरोबर राहणारच आहे आणि अंतिमतःही तीच शेवटी ती मला मिळावी आणि मग ती गती मला मिळेल मोक्षाची. अशासाठी ही व्यापक यंत्रणा आहे. तिचं
साधं स्वरूप म्हणजे नाम. ते जर सांगाती माणसाच्या जन्मापासून असेल तर आणि मृत्यूपर्यंत टिकेल तर त्याचं जीवन बदलच पाहिजे. त्याचं जीवन वेगळं बदलण्याचे कुठले कार्यक्रम करायची गरजच नाही. त्यामुळं मला जप करावा अगदी पण करावं तेवढंच. त्याच्या क्लासच्या वेळा, त्याच्या अभ्यासाच्या वेळा, रूमच्या वेळा किंवा काय त्यांचे काय ट्युटोरियल्स, काय त्यांचं काय जीवन पद्धती जी काय त्यांच्या अभ्यासाची जी काय असेल मान ते जरूर सांभाळावं. पण त्याच्या व्यतिरिक्त राहणारा वेळ आहे. आता ही मुलं इथे जप करतात म्हणजे ते विचारलेलं आहे प्रश्न की इथे लहान मुलं जप करतात तर एवढ्या लहान वयात जप करण्याची आवश्यकता आहे. आपण मुलाला ज्यावेळेला शाळेत जातो त्यावेळेला पहिल्यांदा त्याचं नाव विचारतो, नावाची आवश्यकता सांगतो. त्याला पहिल्यांदा काय शिकवत असतो तर तुझं नाव सांग बाळ. मग त्याला सांगतो तुझ्या वडिलांचं नाव सांग, मग तुझं पूर्ण नाव सांग. म्हणजे पहिल्याच शाळेत जाऊन आलेला आहे तो विद्यार्थ्याकडनं आपण एवढी अपेक्षा करतो की त्याने आपलं नाव सांगावं. मग नंतर आपण विचारतो त्याला पत्ता काय, मग वडिलांचं नाव विचारतो. यात जर काय शेवटचं राहत असेल तर ते भगवंताचं नाव. यापेक्षा भगवंताचं नाव आणि वेगळं काही नाही. जसं नाम घेतात म्हणजे काय, नाम घेतात म्हणजे तुम्ही जे विचारता ते फक्त तुम्ही आईवडिलांचंच नाव विचारून थांबता. तो त्याच्या आईवडिलांच्या आईवडिलांचं नाव सांगतोय, नाम घेतो म्हणजे यापेक्षा काही सांगत नाही. तर त्याच्या पुढचं त्याच्या आटलाही माहीत नाही शिकेलं आहे की त्याच्या जर मागच्या 7 पिढीने नाव सांगायचं नाही तर आईवडिलांनी सांगायला नाही करायची. तर ते आपण तो त्याच्या मूळ आदिपुरुषाचं नाव सांगतो, कुठून मिळेल मला, तर ते तो नाव सांगतोय की जो तेव्हाही होता आणि आजही आहे. हे सगळे गेले पण तो मात्र आहे. राम असेल कृष्ण असेल तो आहे. तर त्याचं तो नाव सांगतोय. त्यामुळे ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीप्रमाणे सुद्धा ते काही चुकीचं सांगत नाही. तो आपण त्याला त्याचं नाव विचारतोय. आणि तू जसा कोणाचा मुलगा विचारतो तसंच तू कोणापासून झालास ते विचारतो. तसं नाव बरोबर पासून झालो तुम्हाला दिसणार आहे वडील, त्यांना दिसणार आहे वडील, याच्यापेक्षा काय नाम म्हणजे. त्यामुळे तो सांगतो ते बरोबरच सांगतोय आणि उलट त्याची गरज त्याला आहे आज. हे त्याला जर कळलं की हे मी कुठल्या तरी शक्तीपासून हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि ती शक्ती ही सर्व चालवली आहे ह्याची जर त्याला जाणीव मिळेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीच तो उन्मत्त होणार नाही. कारण त्याला खात्री होईल की माझा जन्म दुसऱ्याच्या हातात आहे, माझा जन्म कोणीतरी घडवलेला आहे, तर तिथे मी जे घडवलं ज्याला म्हणतो ते माझं म्हणता येईल का, हा विचार वेगळा शिकवायची गरजच नाही. त्याला ज्याला नाम सांगितलेलं आहे सुरुवातीलाच ते भान त्याला राहीलच की अरे हे कोणाचं आहे असं नाही. मग हा प्रश्न येणारच नाही. आपल्याला ते पेढा देताना असं म्हणले होते की काय ठेवूनच जायचे म्हणले. एका वाक्यात मला त्यांचा परमार्थ कळा. पेढे दुकानदार पेढे दिला घेण्यापूर्वी नमुना आपण मागतो ना टेस्ट, टेस्ट त्यांनी आमच्या मागितली नव्हती पण त्यांनी दिली आम्हाला टेस्ट बघा म्हणून. आणि चांगला पेढा आवडला, आलेल्या पाहुण्यांना आवडला म्हणून त्यांना म्हणलं होते की बाबा इथे दुकान चांगलं आहे तर चांगलं आहे मग त्यासाठी आणले म्हणलं परगावी जाणार आहे तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची पेढे पाहिजे कुठले तरी असतील तर ते म्हणजे सगळे चांगल्या क्वालिटीचे आहेत तरी सुद्धा आपण परगावी जाणार आहे तर हे तुम्ही या अमुक प्रकारचे नाही ते दे. दिल्यानंतर त्यांनी हातात पेढे नमुन्यासाठी सगळं ठेवले सर्वांच्या. ते सगळं झाल्यावर लगेच त्यांनी सांगितलं की बाबा महिना द्यायला काय अर्धा किलो बांधा. अर्धा किलो ते जोखले होते, जोखून झालेले पेढे तिथेच होते अजून बांधायचे होते. आलेल्या पाहुण्यांना ते आवडले, त्यांच्या चेहऱ्यावर मला वाटलं पेढा आवडला खरंच वेगळा आला. म्हणून मी काय केलं की त्यातला एक पेढा म्हटलं घेणार आहे जे आम्ही घेतलेले होते विकत. कारण आता पेढा बघायचा म्हणजे तो त्याच्या टेस्टचा विषय संपला, माझ्या दृष्टीने तो संपला. आता तो घेणं बरोबर नाही. तर आम्ही जे विकत घेतले त्यातलाच एक कमी घ्यायला काय हरकत नाही. म्हणून म्हटलं बांधण्यापूर्वी घ्या असं तेवढं घेतला देऊ नका. त्याला पण घेण्यासाठी दिलेली आहे. मी अजून त्यांना माझ्याकडचा आहे त्यातला पेढा देतो. कारण ते शेवटी सगळे पेढे इथेच ठेवायचे थोडे. मला असं म्हणायचंय की जीवनदृष्टीत काहीतरी असायला लागतं. नाहीतर मग पै करता येते. मग त्याच्यातच अर्धा त्याचा तोडून त्याला अर्धा देता येतो. मग त्या एकाचे 4 भाग दिसली माणसं तर 4 भाग करून देता येतात. ते सगळं करता येतं माणसाला. पण हा जीवनदृष्टी दाखवतो की हे इथेच ठेवायचं म्हणजे म्हणले हे पेढ्यांच्या पेक्षा जास्त मला मिळालं. पेढ्याच्या वेळानेच म्हटलं काय प्रश्न चांगले ते घेऊन जातीलच पण ही पेढे इथेच ठेवायचे. आलेल्या सर्व मंडळींना त्यांनी त्यांच्या स्टॉकमधले पेढे समावले आवडले. मग एवढं एक साधा भारतातला ह्याचा दुकानदार करू शकतो. तर ही कुठून आलं तर ही जीवनदृष्टीतून आलं. मग ही जी जीवनदृष्टी नाम माणसाला देत असेल की तुझे आई वडील तर ते कोणाचे भाव तर ते तिथून आहे असं त्याचं मी नाम घेतो. अशी जर भावना त्याला सुरुवातीला देत असतो तर काही चुकीचं देत नाही. एक गोष्ट
दुसरी गोष्ट नामासाठी येतात आणि त्यांचा एक 15 मिनिटं जातात, 20 मिनिटं जातात. काय जॉब करतात, किती करतात आपण प्रमाण सांगतो. मुलांनी 15 मिनिटं, मोठ्या मुलांनी अर्धा तास आपण ठरवून दिलेलं आहे. जे असं नाही की आपण त्यांना सांगतो की बुवा तुम्ही आता दिवसभर काय जॉब करता. अजिबात शिबिर वगैरे असेल तर करतात, त्यावेळेला जास्त करतात. पण मूळ जी त्यांची नेहमीची जी काम आहे ते किती मिनिटं असतं, 15 मिनिटं असतं नाही तर 20 मिनिटं आपण घालून दिले. मोठी मुलं तुम्ही अर्धा तास, छोटी मुलं 15 मिनिटं, एवढं त्यांना करायला काय हरकत नाही. मग हे जर ते करत असतील तर त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण क्षणात विचार करू की सिरियल किती मिनिटं चालते. ती 25 मिनिटं, 20 मिनिटं, 6 तास अशी चालतेच ना. त्यामधून त्यांना काय मिळतं, त्यामधून त्यांच्या डोक्यात जे शिरतं ते काढायला सुद्धा आपल्याला जमत नाही अशी आपली अवस्था आहे. आणि जे नको होतं ते शिरत आहे हे आपण पाहतो. मग त्याच्याबद्दल आपलं काहीही अपेक्षा नाही. तर जे त्यांना जीवनाला दिशा देतं, जे त्यांना कशात तरी चांगल्याचं भान देतं, ज्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या जीवनाची तुम्ही अपेक्षा करू शकता, तर ते करू नये असं म्हणणं म्हणजे आपल्यालाच त्याचा अर्थ काय नाही असं म्हणण्यासारखं. त्यामुळे मुलांनी हे करू नये किंवा मुलं का करतात हा प्रश्न मुळातच असा आहे की नाम का घ्यावं हेच आपल्याला कळतं असं म्हणण्याचं. लहान मुलं एवढ्या मुलांचा क्वालिटी ठेवत असेल ना मुलांनी पहिले 2 वर्ष घेतलेलं नाम हे नक्की, कारण इतर विवंचना काही नसतात ना, मानसिक दृष्ट्या ते असतात, ते स्वास्थ्य असतं, स्टॅबिलिटी त्यांना जास्त असते, शारीरिक क्षमता जास्त, मानसिक स्वास्थ्य कमी असतं, डिस्ट्रॅक्शन नसतं मला. इतर विचार नाही. संस्कार आणि जे माणसाच्या वरती सगळी इतर सगळ्या घटना आणि जे होत असतं आणि ज्याच्यामुळे विचलितता आहे ती सारखी चिंता ती त्यांना कमी असते. त्यामुळे ते क्वालिटीच्या नावाने त्यांना पुढे फार उपयोगी पडत लहान वयात. त्याला ती 15 मिनिटे किंवा अर्धा तास तो खूप उपयोगी पडतो. आपण 3 तास जॉब केल्यासारखे त्यांचा अर्धा तास म्हणून तो तेवढाच आहे त्याला प्रिस्क्राईब. आणि इतर काही नसल्यामध्ये प्लेन त्यांनी असा विचार केलाच नाही कधी अजून की हे का करता आपल्याला इकडे ही मुळात ती चांगल्या कामासाठी एका करताय. त्यात कुठली उपाधी नाही, त्यात कुठलं मनोरंजन नाही, काही नाही, तरी ती एका करताय. टीव्ही एका करताय माणसाला 25 मिनिटं, तिथे काही नाही असं मी म्हणत नाही, पण ती एकाग्रता एक तर उपाधिक आहे आणि दुसरी गोष्ट ती निगेटिव्ह जाणारी आहे माणसाला. मग ती त्याला अभ्यासाला उपयोगी पडत नाही, त्याच्या मनात त्याचे विचार येत राहतात आणि मग अभ्यासाचं लक्ष जातं आणि जीवन पद्धती बदलते तो वेगळा भाग झाला सगळा. कारण तो पण टेक्निकल नाचा लागतो बाहेर. ही जी अडचण आहे ती तुम्ही कशी थांबवणार, म्हणजे हे यासाठी लांब येण्याचं करणार काय शेवटी. महाराज म्हणले तर हातात काठी आहे का माळ आहे एवढा तरी संबंध आहे ना. काठी आता आपटत तर जाईल, कोणा तरी जातात बाहेर झाडात तरी आपटतो, मग बघतो काय तुम्ही राहतात दुसरं आहे. त्यामुळे तेवढी सत्संगतीचा जो भाग आहे तो सुद्धा कितीतरी प्रमाण आहे आणि तो जरा उपयोगी पडेल. आणि या 15 मिनिटाची एकाग्रता आहे ती एकाग्रता उपाधीने निर्माण झाली नाही, एका निरुपाधिक साधनाने निर्माण झाली. त्यामुळे ती एकाग्रता पुढे अभ्यासाला उपयोगी पडते, कुठल्याही कामाला उपयोगी असं त्याच्या पुढच्या जास्त उपयोगी पडेल. तब्येत बरी नसताना विरळ लांबणीवर सेवाची या गोष्टी करण्याची काही गरज आहे. तर तब्येत बरी नसताना मंडळी करण्याची गरज आहे का, तब्येत बरी नसताना लग्न करण्याची गरज आहे का, असे काही प्रश्न त्याच्या बाजूने बरोबर दुसरे पण विचारले पाहिजे. तर त्यावेळेला जर मनुष्य तब्येत बरी नाही म्हणून इतर सर्व उपक्रम कोणतेही करीत नसेल, अगदी नोकरी चाकरी पासून चल तब्येत बरी नाही एवढ्यासाठी म्हणजे कुठलंच काही करायचं तर मग त्याने एक वेळ नाही केलं तर चालेल. पण तब्येत बरी नसताना तो जर ह्यातलं काही करत असेल तर मग त्यांना हे करायची पण गरज आहे. कारण सगळंच आहे, जो न्याय त्याला आहे तेवढा न्याय याला द्यायला काहीच हरकत नाही. तब्येत बरी नसताना मनुष्य गोळ्या घेतो, काहीतरी औषध घेतो, डोकं थांबण्यासाठी जी गोळी घेतो, ते सगळं करतो आणि तो ऑफिस काढतो आणि 4 पैसे मिळवतो किंवा काही राहणं वाचवतो. हे तो गोळी घेऊन जर करत असेल तर गोळी घेऊन जप करायला काहीच हरकत नाही. तर शेवटी असं आहे की तुम्ही त्यातही काहीतरी मिळवता, त्यातही काहीतरी मिळवता. जो नाव न्यायप्रपंचाला गेला तो तुम्ही परमार्थाला गेला. उलट परमार्थ तुम्हाला अधिक चांगली गोष्ट शाश्वत टिकाऊ असा आनंद भेटतो. आणि हा मात्र संध्याकाळी जो काही आनंद मिळणार आहे तो सगळ्याचं पुढचं कार्यक्रम सुरू त्यासाठी मिळणार काय मिळते आज तो आहे तर ते अगदी सारखं मिळते असं तरी करतो तरी सुद्धा ह्याचा नाही त्याला द्यायला काय. असं पण एखादा असेल की बाबा डोकं दुखतंय म्हटलं तरी सुद्धा कोणी गप्पा मारायला त्याची मित्रमंडळी आली तर माझं डोकं दुखतंय त्यामुळे आज काही गप्पा होऊ शकणार नाही असं म्हणून त्याला परत पाठवणारा लोक पण असेल तर हरकत नाही, शक्य नाही, आज गप्पा नाही, फिरायला जाणार नाही, इतर कामं करणार नाही किंवा काहीच नाही, अगदी ऑफिस नोकरी काही त्याची कुठलीही गोष्ट नाही असं तर असेल
तर मग एक दिवशी हे सगळं सांगायला आहे. पण ज्या अर्थी मी पण हे सगळं करतो, बरं नसताना मी नोकरी पण करतो, तर मग बरं नसताना नामदिवस करायला जायचं. आता मुद्दाम बरं नाही आहे म्हणून काढले आणि त्यामुळे काहीतरी करतायत असं सुरू असून झालं एवढंच. उलटा असं आहे की तुमची कसोटी आहे उलटी, यात तुम्ही ते करू शकता काय. प्रपंचात किती अडचणी आल्या तरी मनुष्य आव्हान म्हणून तो घेतो आणि तो कितीतरी वर्ष सांगतो की माझ्यावर किती अडचणी आल्या तरी मी लग्न पार पाडलंच असं सांगतो. किंवा मग एक कार्यक्रम होता, तुम्ही तडीला नेला, माझ्यावर इतके प्रकारचे संकट आले आणि तरी मी केलं. त्यातलं थोडंसं इकडे सुद्धा इकडे काहीतरी की देवासाठी सुद्धा मी असे कष्ट घेतले आणि इतक्या अडचणी आल्या तरी सुद्धा मी नामदेव केला, असं सुद्धा त्यांनी अगदी सारखा न्याय देऊन सांगायला हरकत नाही की असंही आहे. कारण शेवटी एक समान फक्त न्याय अपेक्षित असतो. तर संकल्प करण्याबद्दल आहे, संकल्पपूर्तीचा कार्यक्रम करण्याची आहे, याची गरज आहे. संकल्प करण्याची गरज माझी मी सांगितलेली आहे. संकल्पशक्ती आहे आणि ती वापरायची आहे. ती संकल्पशक्तीच सगळीकडे काम करते. आज म्हणजे जर अगदी आपलं शास्त्र म्हणून म्हणायचं ठरलं तर आपण जे सर्व आकाराला आलेलं विश्व आहे हा सुद्धा एक संकल्प आहे, त्याची ही अभिव्यक्ती आहे. तो जर संकल्प नसता तर इथलं काही अस्तित्व येणार नाही. आणि आज सुद्धा आपल्या मनात जर संकल्प नसला तर बाजारातून भाजी सुद्धा येणार नाही, आपल्याला माहिती आणायची नाही. मनामध्ये जर असा विचार असेल तर तब्येत सुद्धा घेऊन आणि त्यासाठी सुद्धा होईल किंवा काही होईल. पण ते तुमच्याकडनं जाणं त्याच्या मनात जर नसेल ते म्हणजे ते मनात असणं त्याच्याशिवाय कामं जर होत नसतील तर मनात असल्याशिवाय नाम कसं घेता येईल. तेव्हा मनात असलेलं एक निश्चित स्वरूप असणं म्हणजे प्रतिशक्ती व्यवस्थित विचारपूर्वक वापरणं म्हणजे संकल्प पाहिजे. आपल्याला भाजी आणि तो संकल्प करावा लागतो मला माणसाने, किंवा नाही आज आणायची मला त्याला ठरवल्याशिवाय तो आणि आण तो तरी येईल संकल्प. आणि संकल्पाचं मध्ये माणसाची शक्ती विशिष्ट दिशेनं कामाला लावण्याचं जे सामर्थ्य आहे इतर शक्ती त्याच्याबरोबरच्या सगळ्या, तर ते सामर्थ्य संकल्पाचं मोठं आहे. आणि माणसालाच ही शक्ती अशी आहे की तो विचारपूर्वक ते सगळं करू शकतो. त्यामुळे तिचा वापर त्याने करून घेतला आहे. तो त्याच्या प्रपंचात सुद्धा लागतो. नोकरी मिळवण्याचं ध्येय, एखाद्या ठिकाणी पद मिळवण्याचं ध्येय, एखादे काय प्रॅक्टिस मिळवण्याचं ध्येय, काहीतरी त्याची त्याच्या ह्याच्यानुसार ध्येय असतात. तर ती त्याची ध्येय ती गाठतोच होतो. म्हणजे आणि कुठेही गेलं तरी आज सुद्धा कुठल्याही एखाद्या धंद्यात जरी गेलं, कुठल्याही सेवेच्या व्यवसायात कुठल्या कशातही गेलं तरी तिथे तुम्हाला टार्गेट्स आहेतच आणि त्यानुसारच मनुष्य काम करतो. आणि रोज सुद्धा आपल्याला एक काहीतरी ठरलेलंच असतं. नकळत माणसाचं असं ठरलेलं असतं की 10ला जेवण करायचं, हे त्याचं टार्गेट आहे, त्याचा संकल्प आहे, त्याच्या लक्षात येतो. पण त्याचा हा संकल्प आहे की 10 वाजता मी जेवायला बसायचं. मग तो सकाळी 7ला उठायचं का 8ला उठायचं हे ठरवतो त्यानुसार. म्हणजे एक त्याचं 10ला जेवायला बसायचं ठरलं की त्याचे सगळं उठण्यापासून सगळं ठरतं. ही संकल्प शक्तीचं काम. निश्चय आणि संकल्पात फरक आहे. निश्चय आणि संकल्पात फरक आहे. निश्चय ही परमात्मा संकल्प वापरतो, इकडे निश्चय मिळतो ना. निश्चय काय मोठा फरक काय सांगतो काय तुमच्या बुद्धीला निश्चयात्मकता येते त्यावेळेस त्याला आपण इकडे आपण असं म्हणतो संकल्प हा अधिक सूक्ष्म आहे. निश्चय हे एखादी विशिष्ट गोष्ट अंमलात आणण्यापुरती एकाग्र झालेली शक्ती आहे. पण संकल्प ही आणखीन सूक्ष्म शक्ती आहे. परमात्मा तिथे इकडे जो संकल्प आहे तो निश्चयात्मक आहे, ती कुठून येते तिच्या खाली संकल्पच असतो मुळात. की आज मी ठरवलेलं की माझं लवकर आवरायचं म्हणजे किती एक 8 वाजता मला आवरायचं असतं, हे ठरवलेला हा एक प्रकारचा संकल्पच आहे. तर तो अंमलात आणायला तुम्हाला निश्चयात्मक ही शक्ती आहे सगळ्या पुढच्या सगळ्या. तर त्याच्यासाठी तुमची कार्यशक्ती आहे, त्याची शक्ती आहे, विचारण्याची शक्ती आहे, सगळ्या तुमच्या बाकीच्या सगळ्या तुम्ही यंत्रणा राबवल्या का. तो मूळ एक तुमच्याकडे संकल्प मनामध्ये आहे. आता तुम्ही त्याला संकल्पाचं नाव देत नाही आणि इकडे तुम्ही परमार्थिक गोष्टी संकल्पाचं नाव देत नाही. मूळ ती संकल्पाची. तर ती संकल्प शक्ती माणसाला त्याची ठरते. त्याच्यानुसार तो 8 म्हणजे 8ला बरोबर त्याचं होतं सगळं. हे यशस्वी करायला जर एवढीशी ताकद माणसाची, एवढासा संकल्प उपयोगी पडत असेल आणि जर का समजा संकल्प नसला तर त्या दिवसाची अवस्था कशी असते बघ. कधी उठणं होते, कधी आवरणं होते, पोचेल तेव्हा पोचेल, जाईल तेव्हा जाईल, असं सगळं दिवस जाऊ शकतो माणसाचा. आता यामुळे मिळणार आउटपुट आणि संकल्पित असण्यामुळे असणार आउटपुट याच्यामध्ये इतका फरक आहे की हा मेस आहे सगळा. आणि इथं मात्र सगळं ऑर्डर नाही आणि त्यामुळे त्याच्या प्रगतीचे हे सुद्धा टप्पे ठरले. ह्या वर्षाने किंवा अमुक एक 6 महिन्याने अमुक एक वर्षाने एवढं माझी एवढी प्रगती होती ती होती. जर वेळेला टार्गेट दिलेली असतात तर त्यामध्ये 10% ग्रोथ अपेक्षित आहे तर तुम्ही 9% गाठता, ठीक आहे, थोडंफार व्हेरिएशन होईल पण तुम्ही 10%च्या किंवा अराउंड आहे
कुठेतरी असतात 10-11% असतात. ह्याचं कारण का तुमच्यासमोर संकल्प आहे 10% आपल्याला ग्रोथ अपेक्षित आहे, काय धंद्यात असेल, याच्यात असेल, संख्येत असेल, कुठल्या त्याच्यात व्यवसायात असेल, तर तशी ती संकल्पशक्ती देते. म्हणून ती असल्याशिवाय हे होत नाही. म्हणून नावाच्या बाबतीत ती शक्ती वापरणं म्हणून नावाचा संकल्प. कारण नावाला सुद्धा एक संख्येची बाजू आहे, नावाला संख्येचीच बाजू आहे असं नाही, पण नावाला एक संख्येची बाजू आहे. एवढं का त्यात प्रेमाची बाजू आहे, त्यात अकारण नाम घेण्याची बाजू आहे, न बदलण्याची बाजू आहे, सगळ्या बाजू आहेत. तशी एक संख्येची बाजू पण आहे. तर ती संख्येची बाजूला संकल्पाची शक्ती आहे. चांगल्या तऱ्हेनं कळेल अशा पद्धतीने काम करायचं. मला खूप मनापासून नाम घ्यावं असं वाटतं, हा जो संकल्पच आहे एक प्रकारचा. पण त्याचं पुढे काय होतं याचा अनुभव घेऊन बघितला, म्हणजे नावाचा संकल्प काय करावा ते कळतं. खूप मनापासून नाम घ्यायचं हे आहे, ठीक आहे, पण ते होणार का आणि किती होणार का, हा संकल्पच पुन्हा लक्षात राहणार नाही इथपर्यंत माणसाच्या असते. तर इथे ठरलेलं आहे की बुवा 10,000 जर मला करायचं आहे, की 10,000 नाही झाला तरी काढणार आहे, होऊन गेला जादा झाला तरी काढणार आहे. म्हणून संख्यात्मक संकल्प बनवलेली आहे ती त्यासाठी आहे. आणि संकल्पमूर्तीचा कार्यक्रम मिळवण्यासाठीच आहे की त्याला एक फॉर्मलायझेशन कुठेतरी लागतेच, की तुम्ही त्या एका टप्प्यावर येता, त्याची सांगता करता, त्यावेळेला पुन्हा नवीन संकल्पाची सुरुवात करता येते. यासाठी सांगण्याच्या कार्यक्रमाची गरज आहे. ती गोष्ट माणसाला प्रेरणा देते. नाहीतर ह्या कुठल्याच समारंभांची माणसाला प्रापंचिक तशी गरज नाही. प्रश्न नवरा बायकोचाच आहे. विवाह विधीन समारंभ कशाला पाहिजे त्याला, काय करतात शेवटी त्या दोन माणसांच्या आयुष्याचं काम होतं, बाकी त्यांचं काही होत नाही. त्यामुळे बाकीचे येतात बिचारे, कष्ट करतात, काय ते करतात, प्रवास करतात आणि त्रास घेऊन निघतात. प्रत्यक्षात ते जीव त्यांची सोय होते, ते एकमेकांच्या घरात जाऊन राहणार काय, हेच खरं मूळ आहे. मग ह्याची सगळ्याची गरज कशाला आहे, तर त्याचं ती शेअरिंग आहे, ते आनंद आहे, ते सगळ्यांना कळावा अशा विषय आहे सगळे. पुन्हा जे उरलेले कोणी न केले असेल त्याला त्यातून काहीतरी पूर्ण मिळाले सगळं राहू नये असं त्यांना वाटावं. किंवा काही वेळेला काही उपवर वगैरे हिंडत असतात, तर त्यांनाही ती संधी मिळते त्या निमित्ताने. म्हणजे एक नुसता तुम्ही याचा लग्नाचा विधी घेतला तर त्याच्यामध्ये किती गोष्टी साध्य होत असतात. तिकडे फुलवाला जातो, तिकडे फटाकेवाला जातो, तिकडे बँडवाला जातो. म्हणजे एका कार्यक्रमामध्ये किती गोष्टी साध्य होत असतात एका वेळेला. कार्यालयाला जातो, भट्टींचं जातं, किती जण लोक त्याच्यावर. म्हणजे एका तुम्ही करायचंच नाही ठरवलं, तुम्ही यस शेकायला केले, चला झालं ऐकलं, जास्तीत जास्त काय रजिस्ट्रेशन करायला तर रजिस्टर करून टाकायचं. मग बाकीची ती काही गरजच नाही म्हणजे तसा विचार केला तर संकल्पच्या कार्यक्रमाची गरजच नाही. आपापल्या घरी नमस्कार, माझा 10 कोटी काय झाला बाय, पुढे आता काय करायचं ठरवलंय सांग, उच्चार करायची संपत कार्यक्रम कशाला पाहिजे, मुलाखती कार्यक्रमाची काय गरज नाही, तिच्या कार्यक्रमाची काय गरज नाही, काय नाही. ती गुरुजी आहे तर तो आहे, आई वडील आहे, त्या नसले तरी म्हणजे तसं हे कुठल्याच गोष्टी नाही गरज नाही. पण त्याच्यामध्ये माणसाला त्या आता ते एक 4 माणसांसमोर झालं म्हणजे दुसऱ्या बाजूने एक त्याला हे पण आलं, बंधन पण आलं, असं मिळवायची संधी आहे, सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे किती ते एका विधी निमित्त सगळ्या कार्यक्रम अनेक गोष्टीसाठी राहिलेल्या आहेत. तसं याच्यामध्ये सुद्धा करणाऱ्यांना एकत्रित येणं, एकमेकांच्या पासून प्रेरणा मिळणं. लग्नाची जसं तुम्ही आता सांगितलं तसं ते नवरा त्या मुलांना पण एक जबाबदारी असते की आपण सगळ्यांच्या समोर केलेले ते पार पडायचं. तसंच संकल्पाचं मुलांना सगळ्यांच्या समोर आपण हे संकल्पना होते म्हणजे आपण केलं पाहिजे, पुढे विचार काही आला तर पूर्ण केलं पाहिजे. तुम्ही गेल्या वर्षी संकल्पना होता, या वर्षी साजरी दिसला नाही तुम्ही त्यावेळी कुठेतरी मला दाढी लावून जाईल पण विचार. आता ते नावं आपण घालतो, पुढच्या वर्षी संकल्प करायची यादी ठेवतो म्हणजे. आणि आता दुसऱ्या वर्षी महिनाभर आधी ती यादी टाकून ठेवली असते तिथे की एवढ्या लोकांनी संकल्प केलेले आहे. त्याची आई इथे येते, पुढे तो ओळख येतच नाही. मी अशा घटना बघितलेली की संकल्पचन सांगायचा होता पण पुढे तो ओळखीवर इकडे कुठे येणार नाही, उपासनेत नाहीये. तर त्याचं नाव तिथे ते बघितलं की तिच्या आईला आठवण होती, अरे गेल्या वर्षी हा संकल्पाला होता, घरी गेल्यावर त्याला आठवण करायची, अरे तुझं संकल्पात नाव होतं पुढं झालं. आता हे त्याला विचारायला केवळ हा कार्यक्रम झाला ही फॉर्मॅलिटी आहे म्हणून सगळी, नाहीतर काय नसेल तर काय मला त्याला सगळं मला तसं परमार्थ तर आणखीनच मला काय तुम्ही करा तसं आहे. म्हणून त्याच्यासाठी या फॉर्मलायझेशनची गरज आहे. त्याचा उपयोग पण चांगल्या तऱ्हेने करून घेणं शक्य आहे. आता ह्याच्यात अनावश्यक गोष्टी टाळणं ही गोष्टी शक्य आहे. अनावश्यक खर्च टाळणं, अनावश्यक वेळ जाऊन घेणं
त्याची मोठं त्याला अवलंबून आणणं, ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता आपण पाहतो, आपण आता काय करतो विचार करतो, एक मनुष्य जातो तो फुल घालून बघतो 9 श्लोक वाचतो, म्हणजे त्यात आपलं अर्थ होतं. आता 900 श्लोक वाचून सुद्धा अर्पण करणं शक्य आहे काय? आपल्याला जर करायचं म्हटलं तर काय त्याचे मोठे नामस्मरण महात्म्यापासून सर्व सुरुवात केली तर काय हे आता कसं झालं याचं काय झालं वगैरे असं करायचं ठरवलं तर एवढं शक्य आहे सगळं. म्हणजे त्याचं किती तुम्ही अवडंबर करू शकाल, तो किती पण करू शकाल आणि किती सुटसुटीत करू शकाल तितके करू शकाल. म्हणजे हे सगळं आपल्याला गाव जेवण घालता ठीक आहे माणसाला, पण मग त्याची तयारी, त्याचा खर्च ते सगळं विचारात घेतलं तर मग आपली नाना काही पाहुण्याला बोलवा हे ठरतच नाही. म्हणजे कुठेतरी अवलंबनाचा माणसाला विचार करावा लागतो, इथे अवलंबनाचा विचार करावा लागतो की किती वेळ म्हणावा, काय म्हणावं. आता एक एखादी माळ केली सर्वांनी म्हणून झालं, एवढं पुरेच आहे. बाकी एरवी नामस्मरण त्यांनी केलेलंच आहे. म्हणजे तो हे पाहिजे कार्यक्रमाचं स्वरूप त्याला असतं. आणि दुसरं असं असतं की प्रेरणा असते माणसाला, हे मी बघितले. ज्यावेळेस 4 माणसं एकत्र येतात त्यावेळेस सुचत आज जी माणसाने जग केलेलं आहे किंवा जी माणसं जग करू इच्छितात अशीच माणसं त्याला एकत्र येतात ना. हे असं आहे का की बघ त्याच्यासाठी गुणी माणसं असतात असं नसतं. जी नावाशी निगडीत आहेत, ज्यांना आज केला असेल तर ते आले असतील किंवा करायचं आहे म्हणून सुद्धा आले असतील, तर असेच कार्यक्रमात ती माणसं येणार. मग त्यांची तुम्हाला वर्ग प्रेरणा मिळणार की अरे मी नाही करत, माझ्याबरोबर एवढे काही वेळेला असं असतं किंवा सुशिक्षित मनुष्य असतं, त्याला वाटत असतं आपण हे जगभूत करतो, हे त्याला थोडंसं बाकीचे नसतात त्याला आपण वाटतं की आपण ह्याचं म्हणजे जावं की नाही जावं कार्यक्रमाला असं सुद्धा वाटतं की आपण दिसू आणि त्यामुळे हे जपात आहेत वगैरे असं लोक म्हणतील आपल्याला असं वाटतं. पण तिथे जो तेव्हा त्याच्या दसपट सुशिक्षित 10 जण दिसले की त्याला वाटतं अरे हा ते बरं झालं, ही सगळीच माणसं त्याच्यामध्ये आज काही नाही आहे की हा अडाणी माणसांचं काम आहे असं नाही वाटणार. उद्या ज्ञानेश्वरी पारायण असेल तर त्याचं समजा तुम्ही वेल क्वालिफाईड एक माणसं आहात आणि तिथे आता ते ज्ञानेश्वरी पारायणाला कसं जाऊन बसावं असं जर शंका लावून आली असेल पण तुम्ही गेला तेव्हा तर तुम्हाला तिथे असं आढळेल की अशी फरक आढळली पेंडी जायचं आणि का असं आढळलं किती सुनियोजित चालतं, किती खूप सुशिक्षित आहे, सगळे नाही माहिती आहे, शास्त्र माहिती आहे, तरी सुद्धा चालतं. ही भक्तिभावानं चालतंय, ते त्याचा अभ्यास करून चालतात, विचार करून चालतात. असं दिसल्यानंतर माणसाला परिणाम आहे. काही एक माणसं आहे म्हणजे त्याचा विचार करून केलं तरी सुद्धा याला महत्त्व आहे. हे आपल्याला ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणवतं. म्हणून हे कार्यक्रमाचे थांबले 1 मिनिट पुढचं जास्त काय सोप्या भाषेत सांगायचं तर नामस्मरणाच्या वरची पाहिजे ध्यान. ज्याला नामस्मरण म्हणजे ज्याला नामस्मरणाच्या मार्गाने जायचं आहे त्यांनी नामस्मरणाचं ध्यानात रूपांतर होण्याची वाट पाहा. नामस्मरणाचं ध्यानात रूपांतर होण्याची वाट पाहा. ज्यांना ध्यानाच्याच एकदम सुरुवात करायची आहे त्यांनी जपून जावं. कारण ध्यान कशाचा हा मुळात आहे. नाम कशाचा हा प्रश्न नाही, नाम कोणाचा हा प्रश्न नाही आहे. नाम हे थोडंसं हातात काठी किंवा दोरी घेऊन चालण्याचा टोकात आहे. पाण्यातून जाताना किंवा ह्याच्यातून जाताना अशा ठिकाणी चिखलातून जाताना वगैरे आपण हातात काठी घेतो ते साध्याने चालू शकतो. तसं नाम हे एक प्रकारचा आधार आहे, काठी ती धरून तुम्ही चाललेला, त्यामुळे तुम्हाला तसा धोका नाही की ठीक आहे तर राम धरलेलं आहे हाताशी, एवढंच आहे. ध्यानात काय हाताशी धरलेलं असेल काय सांगता येतं माणसाची, ओके त्याच्या जुन्या स्मृती असतील, त्याचा कोणतरी शत्रू असेल, काय वाटेल ते धरलेलं असेल त्यांच्या वेळा, तर ते जे काय आहे ना तर ते त्याच्यातले प्रवास हा खूप अनिश्चित स्वरूपाचा आहे. कारण त्याला आलंबन नाही आहे आणि आलंबन निर्माण करायचे आपले प्रयत्न करायला गेलं तर ते आलंबन म्हणजे जे काय आपण समजा एक गुरुची मूर्ती समोर आणावी, असं कुठलं गुरुची मूर्ती सोडून सगळं समोर आणणार मग असं आहे. कारण संघर्ष स्थिती सुरू होतो सगळा असं होतं. मग त्याच्यात त्या संघर्षातच सगळा वेळ होतो आपला आणि जे नाही आहे नको आहे ते आलेलं आहे ते घालवण्यात वेळ जातो सगळा. तर ते सगळ्यांच्या शेवटी परिणाम शिवून येण्यात होतो. तर त्यामुळे त्याच्यापेक्षा आपलं धरलं की मग राम 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 काय येतील बाकीचं राम तर आहे ना त्याच्यात, बस एवढं आपलं धारण धरलेलं आहे. यात राम 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 एवढं आहे. मग आता बाकीचं त्याच्या बाहेर काय आहे तर माझी न झालेली कामं, न आलेलं पाणी, त्याचं पवन, ते सगळं जे काय असेल ते आहे त्याच्यात बरोबर, पण त्यात राम आहे एवढं नाही म्हणून हा झालं म्हणजे निम्म काम झालं, पुरुष निम्म काम होईल म्हणजे ह्यात ती खात्री. म्हणून नामस्मरणाच्या मार्गाने जनाकडे जावं चांगलं. आता नामस्मरण करता करता बाकीचे विषय आपोआप हटतात किंवा कमी होतात, या पोटी ध्यान निर्माण व्हायला लागतं. ध्यान निर्माण होतं म्हणजे निर्विचार स्थिती निर्माण होते, ध्यानाची स्थिती निर्माण होते. तर ती व्हायची गोष्ट आहे, त्यामुळे ती करण्याची मुळात नाही. नामस्मरण करण्याची गोष्ट आहे, ध्यान ही करण्याची गोष्ट नाही, ती होण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ती तुम्हाला ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईलच. काही वेळेला नाव जर उत्तम झालेलं असेल तर त्यानंतर 5 मिनिटं शांत बसावं असं वाटतं, काहीही करू नये आणि त्या ठिकाणी कुठलेही विचार मनात येत नाही.
आणि अत्यंत शांतस्थ चित्त, म्हणजे त्यावेळेला ते ध्यानाला अनुकूल झालेले आहे आणि ते ध्यान होत आहे. तर ते होत असेल तर होत त्यावर 5 मिनिटं. त्याला क्वालिटी आहे त्या 5 मिनिटानंतरच्या. ही एखादी ज्ञानेश्वरी वाचनानंतर सुद्धा तुम्हाला येऊ शकते. ही क्वालिटी कशाने गेली सांगता येईल. ज्ञानेश्वरी नंतर असं वाटतं की बस आता 5 मिनिटं शांत बसावं. उत्तम भजन झाल्यानंतर शेवटी असं वाटतं की आता 5 मिनिटं काही करू नये, कुणाशी बोलू नये, काही करू नये, कुठला व्यवहार करू नये असं वाटतं. म्हणजे हे काय आहे, हे ध्यान. ती त्याची सगळी अनुकूलता निर्माण झाल्यानंतर विच एक्झिस्ट बाय इटसेल्फ असं ते जे येतं निर्माण होतं आपलं आपण होऊन ते ध्यान. आणि तिथे काही मनाची ट्रँक्विलिटी समाधान. तर ते तसे याची वाट बघायली हे बरं. आता एखादा डायरेक्ट एखादा तयारीचा असेल म्हणून काही ध्यानाकडे आपल्याला तर काही व्यवस्था नाही. तर नामस्मरण आपण ठेव एका सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आणि काही काळानंतर दुसऱ्या एखाद्या सत्पुरुषाचा घेतला तर त्यात दोष निर्माण होतो. कोणत्या कारणासाठी घेतला ह्याच्यावर दोष निर्माण होणार का नाही ह्याच्यावर म्हणजे सत्पुरुषांचा अनुग्रह खरं सांगायचं तर एकच असतो. सत्पुरुष 2 ही आपली कल्पना असते, सत्पुरुष एकच असतो. स्वामी काय, महाराज काय, रामदास स्वामी काय आणि हे सगळे ते त्यांच्या पातळीवर सर्व एकच आहे. म्हणूनच गुरुपदाची निर्मिती आपल्याकडे केलेली आहे. ह्याचं भान राहावं, ह्याच्यात भेद नाही आहे. आपली मनोरचना आहे त्यानुसार एखाद्या सत्पुरुषाचं आपली माणसाला जास्त असतं किंवा संस्कार झाल्यामुळे त्याची जवळीक वाटते असं तऱ्हेचं अपील असतं. यापेक्षा त्यात काही नसतं. आता हे जे अपील आहे ती मनाची ठेवणीवर अवलंबून आहे. माझ्या मनावर लहानपणापासून समजा महाराजांचा संस्कार आहे तर मला महाराजांचं लवकर आठवतं किंवा त्याचं प्रेम वाटतं, त्यांचा अनुग्रह घ्यावा असं वाटतं. हे सगळं का तर त्यांचे माझ्या मनावर संस्कार झाले, मनाची ठेवण आहे. आता मनाची ठेवण काही काळाने बदलली तर तुमची एफिनिटी सत्पुरुषांची बदलू शकते. आता इथे राहणारी बरीचशी माणसं महाराजांची अटॅच साडीत आणि तिकडची राहणारी शेवाची गजानन महाराजांची अटॅच साडीत. याचं कारण काय नाही, त्या प्रॉक्युनिटी आहे तिथली. त्यामुळे त्या परिसरात ती सत्पुरुषांची सत्ता आहे, तिथे ते जास्त चर्चेलं जातं, लोक त्यातले जास्त भेटतात, असं सगळं होत असतं. सोलापुरात राहणाऱ्या माणसांना स्वाभाविकपणे तिकडचं प्रेम आहे, तिकडे राहणाऱ्या काही निंबाळचं प्रेम आहे, कारण त्याच्या तिथे जवळ आहे. इथून निंबाळ कुठले काय वगैरे माहिती पण नसतं. मग अशा ठिकाणी त्याचं कसं तुम्हाला एकदम अनुभव होईल. तिथे तुम्ही असता, तिथे जवळ राहतात, मग तुम्हाला वाटतं की गाणगापूर जवळ आहे किंवा अक्कलकोट जवळ आहे, मग स्वामींचा अनुभव जास्त येतो असं वाटतं. किंवा दत्ताची उपासना चालत आली असली तर दत्तपंथाचे साधूंचं प्रेम जास्त वाटतं. ही गुणाच्या मनाच्या ठेवणीवर अवलंबून आहे. ठेवण बदलली तर माणसाला अनुग्रह बदलायची वेळ येऊ शकते, कारण ठेवणीवर अवलंबून ठेवण बदलली. ती ठेवण जर बदलली आणि ती अनुकूल झाली. बरं, ह्यामध्ये सत्पुरुषांच्या असं आहे की एक सत्पुरुष प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य पार पाडण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे ते कार्य पार पाडल्यावर जर ते सांगत असतील की तू पुढे जा, तो मागे राहणं म्हणजे रेंगाळणंच असतं. अशा वेळेला पुढे जावं चढ हो नाही, कारण आता आपल्याला कळलेलं आहे की आता याच्या पुढची वाट तिकडे आहे, तर मग तिकडे जावं. चालत निघालेला मनुष्य आहे म्हणजे त्याला पुढचं गावं लागणार हे सगळंच आहे. त्यामुळे पुढचा सत्पुरुषही द्यावा लागणार. तर कदाचित एखादा सत्पुरुष खूप भरून राहिलेला असेल. ज्ञानेश्वरांच्यानंतर आणि कोणी सत्पुरुषच नाही, त्याच्या पुढे पुढे भरायला जायला काय नाही, ते विश्वात्मकच आहे. तर त्याच्या पुढे त्याची कोणाला गरज लागत नसेल, असेही होत असेल. पण ज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह असेल तर असं आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह लागेल. आपण इथून पुढे गेले की जसं बंधुला लागलं की महाराजांचा प्रांत सुरू झाला, इथे गेले की समर्थांचा प्रांत सुरू झाला. मग इथे आल्यावर सुद्धा महाराजांनी त्यांना तसंच सांगितलं होतं, इथे आल्यावर तुम्ही माझ्याकडे आलेले आहात पण तुम्ही परळीत राहता, तर तुम्ही समर्थांच्या ह्याच्यात कक्षेत आहात, तर तिथली उपासना तुम्हाला अधिक फलदायी होईल. म्हणजे त्यामुळे तुम्ही ती करा. इथे येऊन सुद्धा त्यांना प्रदक्षिणा इकडे समर्थांना घालायला सांगितलं. असं त्यांच्यात पण त्यांनी ते ठेवले. म्हणजे त्याच्यात कमी नाही होते, त्यांचं महत्व वाढत होते असं. आता 7 वर्षातून मनुष्य गोंधळाकडे चालला म्हणजे त्याला गोंधळ लागणार आहे पुढचं आहे. तर गोंधळातूनही पुढे गेला स्वतः तर त्याला स्वामींचं लागेल, मग तो आपल्याला कुठला जाणार हे सगळंच आहे. म्हणजे असे तऱ्हेचे हे प्रवास आहेत. त्यामध्ये काही स्थानांचा संबंध आहे, काही त्यांच्या प्रॉक्झिमिटीचा, त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यामुळे होणारे सूक्ष्म परिणामांचा असा पण संबंध आहे. तिथले सूक्ष्म परिणाम हे त्या सोलापूरच्या त्या भागाला भरून राहिले, कुठं व्यक्त होऊ शकत नाही तसं, पण स्वाभाविकपणे तिथे राहतात. तर ते तिथे परिणामांचे तसं हा, तर तिथे ते जास्त उपयोगी पडतं. मग आपला संबंध त्याच्याशी जास्त येतो, त्या सत्पुरुषाकडे आपण राहावं हे चालत झालं. कारण तिथे त्याचे परिणाम आपल्या चित्त चटकन ग्रहण करू शकतो असंही असतं. तर या दृष्टीनं तसं काही त्याच्यामध्ये काही दोष निर्माण होता, दोष केव्हा निर्माण होईल? तुम्ही त्यांना नावं ठेवली, त्यांनी माझं काम केलं नाही म्हणला, तुमची स्वतः काही म्हणजे असे काही प्रापंचिक गोष्टी आहेत त्यामध्ये आणल्या, तुमची पारमार्थिक प्रगती चालू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे. तर त्यासाठी तुम्ही जर ह्याला प्रार्थना केली. बरं, जाण्याची पद्धत आहे म्हणजे अनुग्रहाच्या बाबतीत सुद्धा
अनुग्रहाची पद्धत की तुम्ही समजा दुसरीकडे अनुग्रह घेतलेला असेल तर महाराजांनी सुद्धा त्यांना अनुग्रह दिलेला आहे. अशा घटना महाराजांच्या चरित्रात आहे की त्यांनी दुसरीकडे अनुग्रह घेतलेला आहे. तर त्याला त्यांनी परवानगी हे पण दिलेली आहे की पुन्हा अनुग्रह पण दिले. त्याने बाबा महाराज मला तुमचं प्रेम वाटतं, तुमच्याबद्दल मला आज वाटतं, मला तुमच्याकडनं अनुग्रह करायचं असं म्हटलेलं आहे. तर त्याला त्यांनी विचारले तुम्ही पूर्वी अनुग्रह घेतला आहे घेतलेला आहे. म्हटले तो परत करणं ही तुमची जबाबदारी, तो परत करा आणि माझ्याकडे. आणि ते खरोखरच त्यांच्याकडे गेले. त्यांना अनुग्रह परत करतो म्हणून सांगितलं. ते म्हणाले तुम्ही महाराजांकडे चाललो म्हणून सांगितलं, ते अवश्य जा म्हणून सांगितलं. परत आले मग महाराजांना दिलं. असं पण आहे म्हणजे त्यांच्यात घडलेल्या घटना बघितल्या तरी याच्यात कुठेच दोष निर्माण नाही आहे काही. आणि आता त्या सत्पुरुषांचा ज्यांचा कोणाचा अनुग्रह होता त्यांचा आता काय रिलेटिव्हली काही संबंध राहिला पण नव्हता. तर मग आता त्यांना वाटलं आणि महाराजांच्याकडे एवढं आपल्याला हे मिळाले तर मग आपण इथेच राहावं, इथेच आपण अनुग्रह घ्यावा. हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे तसा दोष त्याच्यात निर्माण होत नाही. त्या सत्पुरुषाला दोष काही देऊन तुम्ही निघाला असं तर निर्माण होतो. यांनी मला पुढचं पाठवून दिलं म्हटलं तर त्यात काही चुकीचं नाही. म्हणजे आपण जे कोणी ह्याचे प्राथमिक शाळेतले शिक्षक असतात त्यांना दोष देऊन का आपण हायस्कूलला जातो असं काही नसतं. उलट त्यांनी मला हायस्कूलला जायची संधी दिली असं म्हणतो. त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं त्यामुळे मला आज पाठवीत जाता असं म्हणत मनुष्य पाठवीत जातो. आणि ते कधीही भेटले तरी त्यांना नमस्कार करतो मागच्या शिक्षकाला. कारण त्यांनी आपल्याला पाया घालून दिला, त्यांनी आपल्या अक्षरं फिरवून घेतली, त्याने आपल्याला शब्द शिकवलं म्हणून आज आपल्याला 5वीत नंबर मिळाला असं वाटतं. त्याच्याबद्दल कुठे आनंद वाटतं. हे जर व्यवहारात वाटतं तर मनुष्याला हेही तितकंच आहे की 4थीत शिकवलं असेल तर उत्तम मार्क आहेत म्हणून काही परत 4थीत राहता येत नाही. हे पण तितकंच आहे, त्याला 5वीत जावं लागतं. अशा तऱ्हेची फार्मास्टिक प्रगतीमध्ये सुद्धा आणि निसर्गदत्तांनी स्पष्ट सांगितलेच आहे की वाय नॉट चेंज गुरुज. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही का गुरु बदलत नाही, तुमची प्रगती व्हायला पाहिजे ना, मग तुम्ही पुढे जात राहिलं पाहिजे. आता काही वेळेला गुरु नसतात तिथे अडचण येते. काही वेळेला खऱ्या अर्थाने गुरु नसतात. खऱ्या अर्थाने गुरु असते म्हणजे तुम्ही बघितले आहे ना, स्वामींच्याकडे महाराज स्वामींच्याकडे पण गेले, माणिकप्रभूंच्याकडे पण गेले, पण मी तुमचा गुरु नाही, तुझं खातं दुसरीकडे तू तिकडे जा हे सांगण्याचं मोठे पण त्यांच्याकडे आहे म्हणून ते खरे गुरु आहेत. तर त्यांच्यातला कोणी जिथे त्यांना महाराजांचा काय शिष्य मिळाला तर म्हणते कल्याण करून घेऊ, आपल्या हातून एवढा शिष्य काढला म्हणून. तर असं नाही. काय आयुष्यभर नाव काढतील लोक असं माणूस घडवलं म्हणून. तर तसल्या कुठं मत ते पडणार ते खरे गुरु आहेत. ते म्हणतील नाही हे तुकाबाईंच्या नावानच व्हायचं आहे, ते तुकाबाईंकडे जाऊ दे त्याला. ते कुठं हे वास्तविक दारात आलेले बरं ह्यांची योग्यता कोणाची काही कमी नाही आहे किंवा त्याला ते मार्गदर्शन करू शकणार नाही असे काही नाही आहे. पण हे गुरु थोर असतात, ते त्याला पुढच्या मार्गाला त्याला पाठवतात. त्यामुळे असे जे खरे गुरु असतील ते जायला अनुमती देतील ते म्हणजे जा, कारण त्यात तुमचं कल्याण आहे आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला मार्ग मिळाले हे आवश्यक आहे असं म्हणतील. त्यामुळे ह्याच्यात त्या अर्थाने दोष नाही, फक्त आपणच त्यांना दोष देऊ नये. तर आणि जर ते खरे गुरु नसतील तर दोष निर्माण, तर ते खरे गुरु नसतील तर जावंच लवकर कसं थांबा ते पण आहे. तर आपल्या कृपादृष्टी आहे हे आपण कोणत्या गोष्टीवरून समजायचं. सद्गुरूंची आपल्यावर कृपादृष्टी आहे हे आपण कोणत्या गोष्टीवरून समजायचं. मनाविरुद्ध गोष्टीत आपलं चित्त कसं राहतं यावरून समजायचं. एक जे एक आता काही कसोटी आहे, एक कसोटी अशी की आपल्या मनाविरुद्ध गोष्टीत आपलं चित्त कसं राहतं याच्यावर त्यांची कृपादृष्टी आहे की नाही हे समजताय. दुसरी गोष्ट आपल्याला प्रापंचिक आणि पारमार्थिक या दोन गोष्टींमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यामध्ये कोणत्या गोष्टींचं महत्त्व वाटतं त्याच्यावरून त्यांची कृपादृष्टी कितपत आहे हे पण वाटतं. प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात प्रगतीच्या मनात. तर त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला वाटतं अधिक यावरून त्यांची कृपादृष्टी बरोबर काय आहे. आणि त्यांना खरं वाटलंच आपली प्रापंचिक स्थिती ही शक्य तेवढी प्रतिकूल ठेवली, आपली पारमार्थिक प्रगती अत्यंत उत्तम करण्यावर गुरुची कृपादृष्टी म्हणजे प्रतिकूलता देण्यामध्ये गुरुची कृपादृष्टी असते. प्रपंचाला अनुकूलता देण्यामध्ये कृपादृष्टी नाही परीक्षा असते. प्रतिकूलता देण्यामध्ये त्याची कृपादृष्टी असते. भगवंताची कृपा आहे
प्रतिकूलता नसेल आणि जर अनुकूलता असेल तर किती लोक परमार्थाकडे वळतील आणि किती लोक प्रगतीचं प्रमाण राखू शकतील असा विचार करतो. जर समजा अनुकूलता असेल तर तो कशाला गुरुकडे जाईल भगवंताकडे म्हणजे इथंच माझी काशी पडणारी सगळं तो झाड अजून प्रपंच सोडून सगळं जर कसं तुला जर उत्तमच असेल तर कशाला त्याला त्याची आठवण येईल. मग अशी माणसं आपल्याला भेटतात ना विचार कशासाठी आम्ही काय प्रवास करायचा सगळं बायको म्हणासारखे नवरा म्हणासारख्या मुलं बाळ आहेत आम्हाला हे आहे शिक्षण झाली ते आता अमेरिकेला चालली सगळं झालेलं ते त्यांचं मग त्यामुळे त्यांना गरज वाटत नाही. याचाच अर्थ असा आहे की आपल्याला मग त्यांचं पारमार्थिक दृष्ट्या नुकसान होतं अशा लोकांचं. मग आपलं पारमार्थिक दृष्ट्या नुकसान करायची गोष्टी आहे का आपलं भलं घेणार आहे आपलं ठरवायचं आणि ते बरंचसं भलं आपलं प्रापंचिक गोष्टी प्रतिकूलमध्ये असते आणि म्हणून ती कृपादृष्टी त्यांच्या प्रापंचिक प्रतिकूलता ठेवण्यामध्ये असते. आता हे ठेवलं तरी चालेल असे म्हणणारे शिष्य कमी भेटतात हे खा नाही तर काय आणि परमार्थ करण्याच्या त्याची तेवढी तयारी आहे हे बघूनच ती प्रतिकूलता त्याचं प्रमाणात करते म्हणजे प्रतिकूलता देण्यामध्ये सुद्धा त्यांची प्रवृत्ती आहे ती सुद्धा प्रमाणात आहे. साहेब होते तशी त्याची देणे असंही आहे उदाहरण झालं तसं तसं आणि जरा कमी असेल तर त्या प्रमाणात कमी असतं. संसार ज्याचा धड झाला नाही त्याला परमार्थ करता येणार की नाही. संसार ज्याचा धड झाला नाही त्याला परमार्थ करता येणार की नाही. वेळ मिळाला तरी म्हणजे धड झाला नाही म्हणजे अपयश आलेलं आहे म्हणजे किंवा प्रापंचिक दृष्ट्या तो त्याला जमलं नाही असं समजा असं तर त्याला परमार्थाची याचा काही संबंध नाही तसा. आताच आपण जे पाहिलं परमार्थ काय आहे धड कशाने झाला नाही हे आता एखादा गचाळ्यात माणूस आहे समजा तो परमार्थ काय प्रपंच धडवणार सरळ आता तो गचाळ्यात तो परमार्थ जाऊन काय करणार ओके. इथं तो ऑफिसला व्यवस्थित जात असेल तिथं तो देवाला व्यवस्थित जाणार नाही म्हणजे गचाळ पण त्यातलं थोडंसं बाबाजी की जो इथं पर्टिक्युलर आहे तो तिथे पर्टिक्युलर असेल म्हणून ते इथले नेटके तिकडे नेटकं काम करते असं जे समर्थ म्हणतात किंवा जे आहे त्यातलं ते हे आहे की त्यांच्याकडे म्हणजे एक कॅपॅसिटी कळेल पण याच्यावरती अवलंबूनच आहे असं नाही कारण धड झालं नाही याच्यामध्ये त्यानं स्वतः धड करायचा प्रयत्न केला आहे पण तो धड झाला नाही असं गृहीत धरलं होतं. प्रपंच धड करायचा म्हणजे समजा पूर्ण करायचं मुलाला शिक्षण झाली समजा काय त्याचे घर बांधलं काहीतरी असं असतं ना धड करणं म्हणजे काहीतरी असतं ते काय जे असेल स्ट्रक्चर ते उभं करायचा त्यानं प्रयत्न केला हे गृहीत आहे आणि तरी ते पडले असे गृहीत धरलं. काय जगणं मोडले म्हणा काय ते घर पडले म्हणा त्यांनी काय जमत नाही म्हणा असं काय झालं वगैरे तर त्याला परमार्थाकडनं त्याची आई येईल का नाही कारण त्यानं व्हिडिओ असली मग तो तिथे गेल्यावर जबरदस्त असणार असं आहे. त्यानं करून धड झाला नाही असं प्रपंच होऊ शकतं. परमार्थात तसं नाही तुम्ही केलं की धड होणारच असं आहे उलट. प्रपंचात तुम्ही धड करून सुद्धा होणार नाही कारण अजून बिघडवणारे बरेच आहे त्याच्यात भेटत दोन माणसं घरातलं चांगलं पटत असलं तर दुसऱ्याला सहमत नाही त्यांचं एकमेकांची किती छान बनतं बरं की पण ह्यांच्या चर्चेचा विषय त्यांचं एकमेकांचं किती चांगलं चालेल हे सुद्धा माणसाला जिथं बघत नाही तर अशा तऱ्हेनं धड मग त्याचं काहीतरी तर असं होऊ शकतं. पण परमार्थात ही काही नाही. परमार्थात उलट तुम्ही केलेल्या प्रत्येक कष्टाचं प्रत्येक मोजमाप आहे आणि त्यानुसार तुमची केली जाते एवढी सोय इच्छा आहे. त्यामुळं हे कशावर आहे आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे का. स्वतःचा अहंकार जर माणसाला स्वतः दूर करता आला तर आत्मज्ञान होण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार हा माणसाला जर स्वतःला दूर करता आला तर आत्मज्ञान स्वतःच स्वतःला पूर्ण होऊ शकतो. तो जर
होईल का नाही याची जर गॅरंटी नसेल तर सद्गुरूची आवश्यकता आहेच आहे. त्याला पर्याय नाही. कारण तोच एक उभा राहील आणि म्हणेल ठीक आहे मी सांगतो ते कर म्हणजे तुझं होईल. म्हणजे आता काय त्यावर हे सगळं अहंकाराची सर्वात मोठी अडचण आपल्याला अहंकाराची ती ज्याची स्वतःला दुरुस्त करता येते त्याला सद्गुरूची गोष्ट आहे. त्याला ती करता येईल का नाही याची खात्री नाही. त्याला मात्र सद्गुरू त्याला सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. गुरुकृपा हा प्रयत्नाचा विषय की प्रारब्धाचा? सद्गुरु भेट हा प्रारब्धाचा, सद्गुरु कृपा हा प्रयत्नाचा. सद्गुरूची भेट ही प्रारब्धाने होईल, पण कृपा ही मात्र प्रयत्नाने होईल. कारण कृपा आधी असतेच, त्यामुळे काय प्रश्न नसतो. फक्त तुमच्या प्रयत्नांनी तिला आत येता येतं. दार उघडल्यावर सूर्याला आत येता येतं. सूर्य असतोच, तो दार उघडले की त्याला आत येता येतं. तर तसं आहे की प्रयत्न जर नाही केले तर सूर्य दाराने बोललेला असला तरी सुद्धा तुमच्या घरात अंधार असू शकतो. कारण तुम्ही दारा खिडक्या सुद्धा उघडायची कष्ट घेतली. दारा खिडक्या उघडायची कष्ट घेणं म्हणजे माणसाचे प्रयत्न. तेवढे त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही जर तो करणार नसेल तर मग काय कशाला प्राणघात क्रिकेट करू द्यायचा. त्या प्रयत्नांच कमतरता आहे. आता प्रारब्धामध्ये सद्गुरू भेट ही प्रारब्धामध्ये असू शकते. कारण पूर्वकर्मानुसार एखाद्याची गुरुची भेट लवकर होते, गुरुची भेट लवकर होते, एखाद्याची थोडी उशीर होते, एखाद्याची शेवटी होते. हे होऊ शकतं कारण का त्याची पूर्वकर्म आहे, त्यानुसार त्याची पॅट पडायचा काळ मागे पुढे असू शकतो. मग त्या बाबतीत असेल. पण कृपा हा माझा प्रयत्नाचा विषय आहे. तुम्ही प्रयत्न करता आहात आणि सूर्याची किरण आत यायला तयार नाही, असं कधी होईल का? उघडलेलं आहे आणि तुम्ही दार उघडलेलं आहे, समोर सूर्य आहे आणि तो मात्र आत यायला किरण तयार नाही, असं काही शक्य नाही. तो आत येणार. तुम्ही जशी जागा ठेवली जसं ठेवलं तसं करायचं. थोडी ठेवली थोडी खिडकी ठेवली की खिडकी जसं असेल. पण हे प्रयत्नाचा विषय आहे. कृपा करतात म्हणजे काय करतात? त्याच्या योग्य प्रयत्नाला प्रतिसाद देतात. म्हणजे कृपा कृपा झाली हे कसं समजावं? आपण जे प्रयत्न केले त्याच्यापेक्षा जास्त यश आलं म्हणजे कृपा झाली समजावं. साधना कशासाठी करायची? सरळ आहे. मुळामध्ये साध्य आपल्याला व्हावं ध्येय म्हणून साधना करायची. हे तर सरळ. आपल्याला काही ध्येय असेल तर हा प्रश्न उद्भवतो की ध्येय आहे, देव होणं असेल, आत्मज्ञान असेल किंवा आनंद असेल, साध्या भाषेत समाधान असेल, ही जी काही ध्येय आहेत, ही ध्येय जर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायची असतील तर त्यासाठी साधनाशिवाय राहत नाही. म्हणून त्यासाठी साधना करायची. आता हे ध्येय नसेल तर साधनेचा प्रश्न उद्भवतच नाही. त्यामुळे ध्येयावर हे सगळं अवलंबून आहे. समाधान हे ध्येय आहे काय? ईश्वर दर्शन हे ध्येय आहे का? आत्मज्ञान हे ध्येय आहे का? असे कुठले तरी ध्येय असेल तर मग साधनेला आहे. म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी साधना करायची. साधनेत त्याची प्रगती होते की नाही हे कसं कळावं? त्याचे थोडा वेगवेगळ्या ठिकाणी जे मी काय नाही चर्चा केली तरी चालेल वाटतं पण आहे. त्याचं खरे खूण आपल्या मनात असते. मनाची जी स्थिती आहे तिच्यावरून बऱ्याच वेळेला माणसाला प्रगतीची कल्पना येऊ शकते. म्हणजे न अडकणं, फार वेळ विषय मनात न राहणं, मनाविरुद्ध गोष्टीच्या वेळेला त्यांची आठवण होणं, हे सगळ्या साधारणतः प्रगतीचं त्याच्या असं मुख्य गुण आहेत. अत्यंत मनाविरुद्ध असून सुद्धा अत्यंत आनंदी असायला असणं असू शकतं. असे प्रगतीचे गुण आहेत. तर हे किती सहजतेनं आपण घेऊ शकतो ह्याच्यावर अवलंबून आहे. आपण प्रपंच जो आहे तो किती सहजतेनं घेऊ शकतो यात सुद्धा साधनेची प्रगती म्हणजे सहजतेनं घेता येईल म्हणा. तर तो त्याच्यावर कळतं किती प्रगती. आता माया आणि भाव वाटलं बांधलं
तशी इकडे रिग्रेटची यादी केली ते महाराज म्हणाले साधं तरी आहे झालं नाही किंवा साधं मी करावं ही जी वाक्यात सगळी ती येतच होते की तसंच असली परिस्थिती ती प्रत्यक्षात मला सगळे म्हणतात काय की साधनाचा आनंद आहे तर साधनाचा आहे आनंद पण त्यात एकूण स्थितीत राहण्यात काय आनंद दिसत नाही फारसा हालत जास्त आहे साधन हालत जास्त आहे साधन करण्यात आनंद आहे अजून प्रश्न म्हणजे एकूण आता समजा इथे येणं नाम घेणं हे सगळं आनंद आहे त्याचा प्रश्न पण एकूण आपली जी अपूर्णतेची जी स्थिती आहे किंवा ज्या चुका होतात सगळ्या निश्चय दिसत नाही म्हणजे महाराज एक वाक्य लावायला गेले सगळीकडे नापास होत त्या सगळ्या पातळीवर बघितलं ते काही कळत नाही सारख्या पण आपली परीक्षा घेत बसत नाही सांगून करतो नाही ते परिचय सुखाच्या वाक्य आपण लावून देतो आपल्याला नाही लक्षात येतं ते लावून घेत नाही आठवण ठेकादार ठेवलं सांगते की ठेकादार ठेवलं सांगतो सांगते संतोष असा साधन करताना नसतो असं तुम्हाला म्हणजे अनुभव काही तसा येत नाही संतोषाचा अनुभव काय साधन करताना येतो आणि आपला टिकतो आणि स्वामी सर्व म्हणतात की चित्त असू दे निवांत प्रश्न चित्त तुम्ही सांगितलं ना तेच करायचं काय असं द्यावं म्हणजे नाहीच आहे त्याच्यावर चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न कल्पांती ही खिन्न होईल म्हणजे याचा अर्थ आमची अखंड खिन्नताच आहे चित्त प्रसन्नच आहे आम्हाला ह्याच्यात कुठेही आनंद वाटत नाहीये सगळं प्रपंचाचं दुःखाचंच आहे आणि परमार्थाची प्रगती पण तशी असते त्यामुळे त्यात पण काय चालत नाही चालत जमत नाही आमचं जमत नाही तमकं जमत नाही अशी सगळी परिस्थिती आहे एक गोष्ट खरी आहे हे त्यांना दिसतंय म्हणजे असू द्यावे याचा अर्थ नाही हेच आहे हे आपण काय आम्हाला कळत अर्थ नाही फक्त मग त्याला जे यांचं काकासाहेबांचं वगैरे जे म्हणणं आहे ऑडिओ स्कॅन केलेलं आहे ते त्याचं खरं उत्तर आहे की ते तसं आहे याचा अर्थ ते तसंच राहतं असं मानू नये एवढंच त्यातलं कारण असावे याचाच अर्थ तुम्ही ते करू शकता इतकं प्रसंग राहू शकतं असं त्यांचं म्हणण्याचा भाव आहे म्हणजे करा आणि ते राहू शकतं एवढंच म्हणायचं ते आज आहे असा प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं साधनच उरणार नाही साधनच काय करणार तुम्ही समजा आज जर प्रसन्न सगळं निवांत जायचं चित्त प्रसन्न करण्यासाठी साधन करण्यासाठी साधन आहे ते आणि ते साधन तुम्हाला चित्त प्रसन्न करीत असतं आणि ते तुम्हाला साधन करणं किंवा चित्त प्रसन्न करणं शक्य आहे असं कारण चित्ताची जी प्रसन्नता आहे ना तिची आपल्या दृष्टीने काही कारण आहेत आणि जरी आपण किती म्हटलं की आता तुम्ही म्हणलात समजा प्रपंचाच्या गोष्टी आपण मनाला लावून घ्या तर मग तुमच्या प्रसन्नता याचं कारणच नाही कारण चित्ताच्या जर प्रपंचाच्या गोष्टी केल्या तर चित्तात कितीच्या गोष्टी लागतील फक्त काय परमार्थात काय करत असं तेवढं म्हणजे एक तर चित्ताच्या ते गेलेलं असेल म्हणून ते आपलं एक 10 प्रसंग आहे तर आपल्याला 2 तोंड देता येत असेल पण 8 तोंड देता येत नाही त्याचं काय आणि ते आपण 2ला 2 जे देऊ शकतो ते 8ला 2 देऊ शकतो असं त्यांना म्हणायचं यू हॅव टू डू दॅट मीन्स यू कॅन असं समजायचं तुम्ही ते करावं याचा अर्थ तुम्ही ते करू शकता असं आहे त्यामुळे तुम्ही 2 बाबतीत प्रपंचाच्या प्रसन्न आहात ना ठीक आहे हो म्हणजे आता तुमच्या समोर पाहिजे की काय फार मोठं काय हे पडलं नाही त्यामुळे एकदम दुसरं आशीर्वाद झाला असं नाही झालं किंवा एकदम कर्तृत्वही काय उपभोगता झाले म्हणजे जे सर्वसाधारणपणे सामान्य माणसं तसं काय झालेलं नाही किंवा एखादं असं काही मिळालं नसतं आणि ते काय भोगलं असतं तरी काय वाटलं नसतं की ठीक आहे दुसऱ्या कोणाला मिळालं की असं झालं तरी सुद्धा आपल्याला काय वाटलं नसतं हे जे प्रपंचाच्या एका गोष्टीच्या बाबतीत जमलेले आहे असं ते उरलेल्या 10 गोष्टीच्या बाबतीत जमेल तेव्हा चित्ताला प्रसन्नता आपोआपच राहील आणि ती मुळात आली कुठून याचा विचार करावा आज जी टिकली म्हणजे ह्या एक अवॉर्डकडे बघण्याची दृष्टी आहे किंवा तुमच्या त्या पुरस्काराकडे बघण्याची दृष्टी आहे तर किंवा एखाद्या न मिळालेल्या गोष्टीकडे असेल ती बघण्याची दृष्टी आहे ती आली कशावरून तर ती परमार्थाच्या साधनामुळेच आहे त्यामुळे परमार्थाच्या वाटेनेच आपल्याला तिथे जाता येतं
प्रपंचाच्या वाटेत जाताच येत नाही. प्रपंचाच्या वाटेत गेलं की वाढण्याचा प्रश्न आहे. ती आधी अप्रसन्नता आहेच आणि ती वाढवण्याचं कार्यक्रम आहे पुढे. मग ते त्याला मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे, अमुक हे सगळं पुढचं कार्यक्रमच आहे त्याचा सगळा. पण परमार्थाची बाजूच अशी आहे की जी यातही प्रसन्नता ठेवू शकते. म्हणून सुखाच्या पावलांनी जाता येतं. कारण परमार्थाचे दृष्टिकोन हे सुखाचं पाऊल आहे. तर ह्या घटनेत परमार्थाचा दृष्टिकोन काय आहे, तर तो तुम्हाला +1 2 3 4 होऊ देत नाही, -1 2 3 4 होऊ देत. तो तुम्हाला 0 वर थांबतो. हे सुखाचं पाऊल परमार्थ. हे आपण समजून घेतलं की जे काय मिळालं आहे त्याच्याबद्दलही फार मोठं पुरवण करण्याचं काही नाही. जे मिळालं नाही, न्याय काय नाही, त्याच्याबद्दलही आपल्याला काही खेळण्याचं कारण नाही. हे परमार्थाचं पाऊल आहे. त्यामुळे ते शांत ठेवतो. तर ते सारखं तुम्ही जरी प्लस व्हायचा प्रयत्न केला किंवा झाला समजा काही कारणाने असेल तरी ते 0 वर आणतं. खाली गेला असला तरी राहतं. या अर्थाने ते सुखाचं पाऊल, परमार्थाचं पाऊल सुखाचं पाऊलच आहे. परमार्थाच्या पाऊल दुःख नाही होणार, एवढं नाही. हा, आता त्या क्षणी ते टाकता आलं नाही तर कर्तव्य म्हणून परमार्थाचं पाऊल सुखाचं आहे. त्यामुळे आता ते मला टाकता आलं नाही तर त्याचं ते दुःख त्या पावलाचं नाहीये. ते प्रपंच पुढे झाला त्याचं दुःख, प्रपंच दुःखाचं आहे मला. तो मला हटवता आला नाही. परमार्थाचं पाऊल टाकून प्रपंच हटवता आला नाही, त्याचं ते दुःख आहे. त्यामुळं प्रपंचाचं पाऊल पडेल तर परमार्थाचं पाऊल पडेल तर सुखच होईल. पण प्रपंच आपल्याला हटवता येत नाही काय, त्याचं दुःख आहे, त्याचं दुःख आहे. तो हटला तरी आनंदच आहे. पण परमार्थाचा आनंद आहे, तरच आनंद आहे, साक्षी भावाचा आनंद आहे, गुरुचा आज्ञापालनाचा आनंद आहे. कुठलीही यातलं तुम्ही एक साधन घ्या आणि त्याचं तुम्ही मनापासून करत असाल तर तुम्हाला त्याच्यात आनंद होतो. आता गुरुचं आज्ञापालन करण्यामध्ये सगळं आपल्या मनाला होतं तरी सुद्धा तुम्ही ते पाळता तरी तुम्ही आनंदात काही राहता. कारण गुरुचं आज्ञापालनाचाच मुळात आनंद आहे. आता ते मला जमत नाही म्हणजे ते माझी इनॅबिलिटीची ती प्रापंचिक इनॅबिलिटी आहे ती गुरु करायची आणि ती तिथे त्याच्यासाठीच ती दिलेली असते. त्या मध्ये जे हे काही येतं ना याचं कारण एक आहे की गुरु प्रगती करून घेऊ इच्छितात. हे पण आपण लक्षात घेतलं. ज्या वेळेला ते तुम्हाला एखादं साधन सांगतात त्यावेळेस तुमची मनोवृत्ती ओळखून तुमचा प्रपंच कुठे आड येतोय ते ओळखूनच सांगितलं असतं ते साधन करायला. आणि बरोबर तुम्ही तिथे सापडतात आणि त्यामुळे अप्रसन्नच येते. ते जर साधन घडलं ते साधन करायचं सांगत नाही. त्यांना तसं सांगितलं मी सांगितल्याशिवाय ओढायचे नाही तसं आहे ते. त्यांचा ज्या क्षणी निर्धार झाला की वडाचे वाटताय काय करत असतील काय करत असतील आपल्यावर काय टाकतायत का काय करतायत काय मंत्र टाकतायत एकदम भगवा करेल एवढं सांगितलं. त्या क्षणी त्यांनी दुसऱ्या क्षणाला हा विचारला. हे पहिल्या क्षणी विचार आला त्या क्षणी उघडली आहे ते डोळे. पण दुसऱ्या क्षणी हा विचारला की महाराजांनी आपल्याला काय सांगितलं. मी सांगितलं उघडायचं नाही तर आपण उघडायचे नाही. हे उघडायचे नाही म्हणून विचारायला मला म्हटले आता तुझं काम झालं बघ. ज्या क्षणी परमार्थाचं पाऊल पडलं त्या क्षणी सुखाचा लाभ झाला चालेल का आपल्याचं. पण हे जर प्रपंचाचं पाऊल मध्ये पडलं असतं ते संदेह आहे, ती शंका आहे, ते गुरुविषयीच हे आहे तर ते तिथे ते सगळं आलं असतं तर ते प्रपंच आलं असतं मध्ये आणि ते करायचं म्हणजे ती संधी गेली. जे त्या बाईने म्हणले ना तसं माझं बसेल ब्रह्मानंदांच्या बरोबर जेवायला बसेल मग ती गेली संधी. मला 2 वेळा सांगितलं माझ्याबरोबर जेवायला. मग आता ती आणि नंतर म्हणजे आता संधी गेली. म्हणजे प्रपंचाने जोर केला आता संधी जाते ती प्रपंचाच्या स्वभावामुळे जाते आणि ती प्रपंचाच्या स्वभावामुळे गेल्यामुळे दुःख होतं. पण परमार्थाचं पाऊल महाराज काय म्हणतात जेवायला होतं तर जेवायला असं जर केलं असतं तर ते सुखाचं ठरलं असतं. त्याच्यात दुःख करावं आणि यातले कुठलेही तटस्थ राहायला तो मनुष्य सुखातच राहील. कुठल्याही प्रसंगात असेल परमार्थाची जी म्हणून तत्व म्हणून आपल्याला अंमलात काढण्यासाठी आपल्या शेवटी प्रसंग घडत असतात ते केलं तर ही आणि ते प्रत्येक सुखात. आता मग अशी तुम्ही विचारलं तर ते काहीतरी 2 द्वंद्व नाही व्यवहार दक्षता आणि प्रयत्न आणि शरणागती. तर त्यांचे उपयोग आणि मर्यादा त्यातल्या सीमारेषा हे खरोखर सीमारेषा ठरवणं ही गोष्ट कठीण आहे. जसं कर्तव्य ठरवणं ही गोष्ट कठीण आहे म्हणावे. काय कर्तव्य किंवा कर्तव्य किंवा कर्तव्य अवयवप्रत्र म्हणता हे जे सांगितले तेच सांगितलं सर्टिफिकेशन आहे त्याला की राजकीय माणसाला काय करायचं आणि काय नाही हे ठरवणं. तसं ह्या मर्यादा ठरवण्याची बाबतीत आहे की ती कुठे समजेल. त्याला मी सोपीशी मर्यादा सांगतो म्हणजे अगदी प्रॅक्टिकल मर्यादा सांगतो की
आज आपण मला ती मर्यादा ठरवता येत नाही हे मान्य आहे की नाही? आणि यांच्यावर हा प्रसंग आला असता तर तुम्ही त्याला कुठे थांबायला सांगितलं असतं ते ठरवून सोपं आहे. आता तू जे करतेस म्हणजे तुमच्या भाषेत तुम्ही असं म्हणलंस ना, आता तू जे करतेस ही शरणागतीची वेळ आहे. खरं प्रयत्न तुझे करून झालेले आहेत, आता शरणागतीची वेळ आहे. शरणागती आपल्याला तर ती त्यातली कसं काय बरोबर ते आपण दुसऱ्याचं बरोबर जज करू शकतो, दुसऱ्याला बरोबर सांगू शकतो तुम्ही हे करा. तर ते जर आपल्याला साधलं आपल्या बाबतीत तर करते. आता व्यवहाराची दक्षता घेणं आणि निर्णय प्रवृत्ती येतात म्हणजे असे अनेक बंधू आहेत की ज्याच्या बाबतीत हे ठरवणं कठीण करणं मन कल्पना बुद्धी यांचे उपयोग आहेत. म्हणजे आमचा बुद्धीचा उपयोग आहे, तो बुद्धीचा उपयोग आहे आणि त्याची मर्यादा. तर हे इथे अडचण येते की किती काळ बुद्धीचा उपयोग करावा. जसं गुरु शोधण्यासाठी बुद्धीचा उपयोग करावा, सापडल्यावर बुद्धी फेकून द्यावी असं नाही. म्हणजे ही त्याची त्यांनी मर्यादा घालून दिली. शोधण्यासाठी सगळ्या बुद्धीचा उपयोग करावा म्हणून फेकून द्यावी, कारण त्याच्या पुढे त्याची गरज राहिली नसते. तुमचा बुद्धिबळ घडले काय घडवणार. तर ही तिची मर्यादा आहे. तर तसं व्यवहारात सुद्धा आपल्याला या बुद्धीचा उपयोग आणि तिची मर्यादा ही लक्षात ठेवायची. बुद्धीचं काय आहे, बुद्धीच्या बरोबर तिचा अहंकार लागू नये. तो झाला की ओळखावा की बुद्धीची मर्यादा आहे. बाबा म्हणत ना, तरी मी म्हणत होतो ना हे वाक्य टाळावं. तरी मी म्हणत होतो असं काही बरेच वेळेवर ठिकाणी कुठे कुठे सुरू असतं. तर ही किंवा तत्सम जी काही वाक्य असतात तर ती आधी ओळखावा. हे गोड आहे. तसं ते करता येईल. तिथे ती मर्यादा आहे त्याची. तुम्ही म्हणत असला तरी सुद्धा त्यामध्ये काय अवलंबून नसतं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वाद गेलं तर नुकसान झालं दिसतं आपल्याला. बुद्धीची मर्यादा तेवढीच आहे. हे वापरायचे का आहे टाकून द्यायचे ही यातली अडचण म्हणजे अगदी स्पष्ट आहे. त्यात काही प्रश्न नाही. अडचण आहे हे दोन्ही गोष्टी वापरायच्या. कुलजन्म वगैरे आपण घेतले साधारण काही काळ सुरू राहील असं दूर कमी झाल्यासाठी वाटते कोणती पण खरे असते. बरोबर सुरू राहिले असते त्यासाठी घटक जातात. म्हणजे पुन्हा चिकटण्याची वासना चिकटण्याची शक्यता असते कमी 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 होण्याचं जर ट्रेंड असेल साधनात राहावं लागतं तरच ते पुन्हा चिकटणार. साधनातून बाहेर गेलं की तुम्हाला परत मग तयार आहे. पहिली घराला आंघोळ केली सगळं झालं शिशुद्धा आता घरातच राहिलं पाहिजे. इतकं करायचं कसं आहे एकदम पूर्ण मुक्त झालं तितकं पूर्ण वासनामुक्त झालेलं असेल तर हे शक्य असतं. मग काय त्यालाच म्हणजे भाजलेल्या बियाला अंकुर फुटत नाही तसं इतकं बीज जर भाजलं गेलं असेल मग काय चिंता काय करायचं काय इकडे असं होऊ शकतं. बरं आता आणखी काय प्रमाणीबद्दल काय नाही निश्चितपणा आणि हे सावधानतेच्या अभावामुळे ज्या अनेक गोष्टी घडतात त्यातली निश्चितपणा ही एक आहे. सावधानतेचा अभाव असेल तर जीवनात अनेक गोष्टी घडतात तर त्यातली निश्चितपणा ही एक आहे. म्हणजे जे काम करतो त्या ठिकाणी चित्त नसणं म्हणजे निश्चितपणा. बरोबर साऱ्या जे काम करतोय स्वयंपाक करून समजतं ते स्वयंपाकात लक्ष नसणं हे दुश्चित्तपणाचं लक्षण. याचं मूळ कारण बेसावतपणा आहे. पण बेसावतपणा म्हणजे काही स्वयंपाकात लक्ष नसणं असं नाही. त्याचे कितीतरी गोष्टी असू शकतील. ते लाईट राहील ते हे होईल ते काय वाटेल ते होईल. एकदा बेसावतपणा आलेला असेल तर कुठेही रिफ्लेक्ट होईल ना. तर काही पण विषयाला चूक होईल माणसाच्या काय पण होईल. म्हणजे सावधानता हा फार मोठा विषय आहे. म्हणजे सावधानतेत परमार्थ आहे म्हणजे काय त्यांचं पर्यंत तो मोठा आहे. आता दुश्चित्तपणा हे तर किरकोळ गोष्ट आहे त्याची ती त्यातली एक आपल्याला दिसणारी गोष्ट नाही. त्यामुळं तेवढं एकच म्हणून नाही साधारणतः नाही ही गोष्ट खरी. आता त्याच्या बाबतीत तुम्ही असं पुढे विचारलं की सावधानता टिकवण्याचा प्रयत्न करणं. हा सावधानता असते तोपर्यंत शक्य हे बरोबर. सावधानता टिकवण्याचा प्रयत्न ती टिकवायचं प्रयत्न पण ती टिकवायचं प्रयत्न म्हणजे काय की ती अस्तित्वपर्यंत टिकवायचं प्रयत्न
त्याच्यानंतर आपण विसरतो तेव्हा ती टिकवायचा प्रयत्न संपून सगळं समजेल. बरोबर. मग तिथं पुन्हा जेव्हा जाईल तोपर्यंत तो गेला वेळ सगळं. त्याच्यानंतर माणसाला होणाऱ्या तोट्याने झाला तरच माणसाला दूषितपणाचे किंवा आता जसं अभ्यासावर त्याचे म्हटलं का त्याचे तोटे हे जर त्याच्या लक्षात येत असतील तो वाढदिवस साजरे करायचे ते त्याच्यासाठी काय करायचे साधारणतः किती वाढ झाली किंवा ते त्याच्यासाठी ते आहे. मग आपल्याला ह्यामध्ये एक प्रयोग केला होता किंवा आपल्याला सॉरी म्हणायचा प्रसंग दिवसात किती वेळा आला. चांगला प्रयोग होता, छोटासा प्रयोग आहे पण चांगला प्रयोग होता. दिवसात आपल्याला सॉरी म्हणायचा प्रसंग किती वेळा आला आणि असं संतांच्यावर किंवा यांच्यावर तो किती वेळा येतो. महाराजांनी एखाद्याला सॉरी म्हणावं असं महाराजांच्या चरित्रात असं आढळून किंवा एक तुम्ही कल्पना केली महाराजांचा एक दिवस चाललेला आहे आणि त्या दिवसामध्ये त्यांनी एखाद्याला सॉरी म्हणावं असे प्रसंग किती असतील आणि आपल्या जीवनात आपण किती वेळा सॉरी म्हणण्यासाठी आपण म्हटलं असेल तर काय म्हणत नाही तर असे पण होतात पण सॉरी म्हणावं अशी परिस्थिती असते हे गोष्ट आता कबूल करणारा म्हणजे असं तिच्या लक्षात आले की मग असं प्रसंगाचं प्रमाणाचं त्यांनी हे पाहिलं होतं. म्हणजे तसं हे आपल्याला सावधानतेचं प्रमाणाचं पाहते की सावधान प्रमाण. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सावधानता आपल्याला टिकवता आली नाही ते नाम टिकवता येतं ना. नामाने सावधानता निर्माण होते असं आहे. हे महत्वाचं काम आहे नामाचं ते तुम्हाला सावध कारण आता तुम्ही म्हणला तसं सावधानता काय म्हणजे का सावधानता तुमचे कसं आहे की सावधानता लक्षात नाही राहिली समजा असंच आहे. सावध राहायचं लक्षात राहा म्हणजे तो स्मरणाचाच संबंध सावधानता सुटते म्हणजे सावध राहायचं विस्मरण होतं त्यामुळे ते नामाच्या स्मरणाशी संबंधित आहे. नाम हे स्मरण जागरूक ठेवण्याचं काम आहे. प्रपोर्शनल एवढं लक्षात येत आहे पण जेव्हा आपण त्याचा समजा गुरुवार आमच्या ग्रुपला ठरवून दिलं नृत्यंतराच्या दृष्टीनं महाराजांचा माणूस असल्यासारखं वागणं तर ते सकाळचा घरातला वेळ वगैरे त्यात सगळं ठीक आहे. पुन्हा ते सगळं हे सुरू झालं चक्र आता तिथं त्या नावस्परण तर घडत नाही तेवढी आणि साधारण गेली म्हणजे एकदम 2:30-3 वाजता 4-5 तास गेलेले आपण गेल्यानंतर मग त्यावेळी असं लक्षात येतं की आपण काही करू शकलो नाही त्याच्यावर लॉस्ट असं पिरियड लॉस्ट टोटली म्हणजे ते 5 तास आपण बाहेर झालेले आहे असं आहे. ते काही फरक येणार नाही. फक्त एक आहे की ते जे गेले त्याच्याविषयी तुम्हाला जे काय वाटेल त्याची तर त्यातला प्रगतीचा पुढचा भाग तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना वाटेल मला असं वाटेल की हो अरे असं कसं झालं 4 तास लक्षात राहिली नाही गोष्ट असं कसं झालं हे जे वाटत राहतं राग येण्याला जसं 2 तासात मारले ते आपल्याला राग येऊन गेला त्यांनी ठरवलं जर राग द्यायचा आहे तो येऊन जाऊन 2 तासानंतर लक्षात येतं आपण रागून आता 2 तास आहे. सुद्धा आपण थांबवू शकलो नाही तर संबंध म्हणजे आठवड्यावर कसं काय होणार त्यांनी सांगितलं की राग आल्यानंतर जवळजवळ 2 तासाने लक्षात आलं की राग येऊ द्यायचा नाही असं ठरलेलं होतं. अभिव्यक्ती सगळ्या झाल्या त्याचं काय नुकसान आहे ते झालं ते सगळे म्हणून त्याच्यानंतर 2 तासानंतर लक्षात आलं. मग आता ज्या वेळेला नामस्मरण वाढलं त्यावेळेला तरी एकच सांगितलं की हे आता मला 1.5 तासात लक्षात येतं 1 तासात लक्षात येतं. तेव्हा आपल्याला जे कळलेलं आहे ते कळण्यापासून अंमलात आणण्यापर्यंतचा जो वेळ आहे तो कमी करीत आणणं म्हणजे साधना. साधनेची व्याख्या ती व्याख्याच आहे त्यामुळे त्याला काही हे नाही आपली तसं काय ती बरोबर आहे. आपल्याला जे कळलेलं आहे ते कळण्यापासून अंमलात आणण्यापर्यंत जो वेळ आहे तो कमी करीत आणणं. अनेकांना आज कळलेलं वर्षाने अंमलात आणता येतं. हा एक पिरियड राग येऊन हे कळल्यानंतर पुन्हा 2 तासानंतर राग येऊन गेल्यानंतर आठवण म्हणजे 2 तासाची घ्या तर ही राग येऊन गेल्यापर्यंत आली खाली असं होतं. येतो
येतो हे कळतं. म्हणजे बघा आता ते टायमिंग किती कमी आले बघा. ही साधना व्हायची आणि साधनेची प्रगती याच्यावर म्हणता येते की जे कळलेलं आहे ते अंमलात येण्याचा जो काळ आहे म्हटलं तो किती कमी करू शकतो आणि ती आपले खरे अभ्यास किंवा नोट्स असाव्यात. ठीक आहे, सावधानता म्हणजे सावधानतेचं स्मरण घेईल साध्या भाषेमध्ये. तर ते स्मरण किती वेळाने आलं मला, तर ते पहिल्यांदा 4 तासाने आलं, 3 तासाने आलं, 2 तासाने आलं, असं काहीतरी होतं. तुम्ही ज्या वेळेला त्याचे प्रयत्नपूर्वक हे करत असता आणि दोन्ही पण असतं. जे मी बघितलं की एका बाजूने नामस्मरणाचा जोर असतो, दुसऱ्या बाजूने तळमळीचा जोर असतो, तिसऱ्या बाजूने प्रार्थना असते. 3 बाजूने ज्याचे अटॅक त्याच्यावर चालू आहेत ना, त्याचं कामात फरक दिसणारच. काहीतरी नामस्मरणाचा जोर चाललेला आहे म्हणजे स्मरणाच्या मार्गाने ते टिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सावधानतेचं स्मरण मला, दुसऱ्या बाजूने इकडनं तळमळ आहे की हे होत का नाही, म्हणजे मला लक्षात कसं इतक्या उशिरा कसं लक्षात येतं. मग ते रागावल्यानंतर 1 तासात लक्षात येतं, असं येता येता लक्षात येतं. आवडता येत नाही पण येता येता लक्षात येतं, असं हे सगळं दुसऱ्या बाजूने आवडलं आहे. तिसऱ्या बाजूने हेही घडत नाही म्हणून प्रार्थना आहे की प्रत्यक्ष हे सगळं झालं तरी सुद्धा घडत नाही ना, मग ती प्रार्थना आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं की त्याला उत्तम मार्ग म्हणजे ती माणूस पिढी ती जास्त होती, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. त्या ठिकाणी तुम्हाला त्याला हेतूमध्ये धरला प्रार्थना सांगितली. त्याला हेतूमध्ये जर प्रार्थना मी सांगितली होती सावधानतेच्या प्रयत्नाला. ते सुरुवातीला म्हणजे डोक्यात मानसपूजेची श्लोक म्हटलं आणि आस्वादन केलेलं असेल, जर आपण डोक्यात नमस्कार करतोय आणि ती जे भावना त्यावेळेला असेल तर त्या क्षणी तुम्ही जर महाराजांना प्रार्थना केली बस आज मला स्मरण आहे, तर विविध दिवसात ते तुम्हाला 2 तास राहत असेल तर हे दिवशी 8 तास स्मरण आहे तुम्हाला पूर्ण. त्यात फरक पडतो त्या दिवशी येऊ शकतो की आपण जर अगदी उत्कटतेनं जर सकाळी ती मानसपूजेच्या वेळेला प्रार्थना केली असली तर प्रमाणात फरक दिसणार काय. ठीक आहे, तुमची उत्कटता असेल की ती केलं असेल की ती नाही याच्यावर आहे, पण तरी सुद्धा प्रमाणाचा फरक हा दिसणार. तर ती पण एक आहे. त्यामुळे प्रार्थना इकडनं तळमळ आणि इकडनं नमस्कार तिन्ही अटॅक झाल्यानंतर सावधानतेचं बदल होतं. पण म्हटलं प्रयत्न आणि कृपा याची सांगणार पण ते तो प्रतिसाद आहे कृपा कशी करायची असं नाही. आध्यात्मिक जीवनाचे मार्ग आहेत ना ते कोणतेही वगैरे आपण आता जे साधनांची चर्चा करतो साधन म्हणजेच आध्यात्मिक जीवनाचे मार्ग आहेत. कर्मयोग म्हणतो, ज्ञानयोग म्हणतो, ते प्रत्येकाची प्रापंचिक ठेवण कशी आहे, त्याची स्वतःची मनरचना कशी आहे यावर मार्ग ठरतो कुठला. ध्यानमार्ग उत्तम असला तरी जर समजा मला त्या चिकित्सेची किंवा ह्याची आवड नसेल चर्चेची चिकित्सेची तर मला ध्यानमार्ग उपयोगी पडत नाही. म्हणून माणसाची स्वभावाची त्याच्या कुवतीची मनोरचनेची ही जी ठेवण आहे एखाद्याला तो म्हणतो ते बाकीचं काय नको मला मी नमस्कार केला ते महाराजांचं उदाहरण आहे ते काय नाही म्हणाले तुमच्याकडे बघितलं आम्हाला आनंद बस ते तुमचं निरूपण वगैरे काय करत नाही आम्हाला ते खरंच आहे. आता ह्याच्यात निरूपण असतं निरूपण तरी करायचं शेवटी ज्ञानाच्या मार्गाने चालू इच्छितो त्याला ज्या आलेल्या अडचणी असतात तर त्याच्यात प्रकाश टाकण्यासाठी ते निरूपण असतं. आता हा विकल्पच नाही मुळामध्ये भगवंताबद्दल विकल्प नाही गुरुबद्दल विकल्पच जर नाहीये तर त्याला दूर करायचं प्रश्नच नाही त्याला काय निरूपण करायचंय. पण एवढी मनाची सरळपणा असायला पाहिजे ना त्याची श्रद्धेचं सरळपणा असायला पाहिजे. त्यामुळे आपली ठेवण कशी आहे तर आपल्याला एकदा श्रद्धा ठेवली तर परत पुन्हा शंका येते का मग आपण ज्ञानाच्या मार्गाने जावं. जर श्रद्धा ठेवल्यावर शंका येत नाही तर श्रद्धेच्या म्हणजे ह्याच मार्गाने जावं भक्तीच्या मार्गाने जावं. हे वेगवेगळे मार्ग आहेत तर ह्यातल्या प्रापंच आणि त्यातल्या प्रापंचिकाला योग्य मार्ग हा म्हटला तर ह्यातला कुठलाच मार्ग प्रापंचिकाला धोक्याचा नाही येत असा. योग मार्ग सोडला तर प्रापंचिकाला काही येतलं आणण्यासारखा आहे. कर्माचा मार्ग उत्तम, भक्तीचा उत्तम आणि ह्याचाही उत्तम म्हणजे ध्यानाचाही उत्तम. त्यातल्या त्यात जर तत्वभाव करायचा झाला म्हणजे जर प्रापंचिक अगदी सामान्य प्रापंचिक म्हणून असा धरला तर भक्ती कर्माची चांगलं झालं सारा हे उत्तम. पण त्या दोन्हीचा अभ्यास होतो. प्रापंचिकाला कर्म तर काय आचटत असतात त्यामुळे ती काय चुकत नाही. त्यात कर्मयोग निर्माण करतात हे त्याला शक्य असतं या मार्गाने भगवान देतो. आणि दुसरी बाजू पण आहे की भक्ती त्याला सोपी असते कारण तो भावनेच्या विश्वात जास्त वावरतो. प्रपंचात म्हणजे अडकतो म्हणजे काय होतं साधारण विचारलं घेऊ की
प्रपंचिकेची ठेवण कशी येते पाहिजे. प्रपंचिकेची ठेवण एका बाजूला कर्माची, दुसऱ्या बाजूला भावनांची अशी, मनाची आणि दुसऱ्या बाजूला कर्माची. ते दोन त्याला प्रचंड आवडी आहेत. प्रपंच काहींच्या प्रपंचात समजा कर्म बाजूला गेली आणि भावना बाजूला गेली, त्यांच्या काय हाडावर कशात का असं अडकलेले असतील, त्याचे काय विषय असतील ते सगळे त्या भावनांचे विषय आहेत त्यांच्या. आणि दुसऱ्या बाजूने इकडे सतत काहीतरी ते करत राहतात. नसलं तर अगदी हुकूम काढतील, बागकाम तरी काढतीलच काय नसलं म्हणजे इथपर्यंत त्यांची ती कर्मात अडकण्याची वृत्ती आहे. म्हणजे ह्या दोन्हीनं वळण देऊ शकणार काय मार्ग असेल तर कर्म आणि भक्तीची चांगला लागला. त्यामुळे भगवंत हा भावाचा विषय बनवणं, आपल्या प्रेमाचा विषय बनवणं हा एक मार्ग. आणि दुसऱ्या बाजूने सर्व कर्मांच्या मध्ये सतत भगवंताला आणणं किंवा त्याची कर्मांची नोकरट ठरवणं, ती ह्याला उपयुक्त कशी ठरतील, त्या दिशेनं जाणारे कसे असतील, आकारण वाढवलेली कर्म कशी कमी करता येतील, हे सगळे कर्मयोगाचे जे म्हणजे कर्माचा योग बनवण्याचे जे मार्ग आहेत ते सगळे वापरणं हा प्रपंचिकाला अत्यंत योग्य मार्ग आहे. म्हणजे कर्म आणि भक्ती दोन गोष्टी त्याच्यावर फक्त ह्याचा थोडासा आपल्या ठेवणीचा आणि याचा अभ्यास करून ठरवलं तर आणखी तर आपण ह्यातला प्रश्न घेतला होता. प्रपंच आणि अध्यात्म हे विरोधी आहेत का? विरोधी असंच काही कारण नाही. वेगळ्या महाराज म्हणजे तसं वेगळ्या ठेवणीनं तीच तोच प्रपंच करणं म्हणजे असं म्हणलं. तर त्यामुळे ठेवण फक्त याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. म्हणजे काय फरक आहे तेवढाच फक्त हे परस्पर विरोधी तर नाहीच आहे. परस्पर विरोधी नाही. त्याच्यात ते अडचण नंतर म्हणजे म्हातारपणी करावा असं ते का निर्माण झालं असे एक प्रश्न कुठेतरी आहे. का निर्माण झालाय ते पण सांगतो. म्हणजे त्याचं थोडंसं त्याच्यात तथ्य आहे ते पण सांगतो की माणसाची अनेकदा कर्मप्रवृत्ती जी असते ना ती लटकी पडते थोडीशी. म्हणजे त्याच्यातलं हे कर्तृत्व आपलं नाही आहे का असे प्रश्न निर्माण व्हायला लागले की त्याची नेहमीची जी कार्यशक्ती जी सर्वसामान्य बाकीच्या प्रपंचिकांची असते आणि वाढत असते सतत ती त्याची लटकी पडायला सुरुवात होते. आणि त्याला वाटतं की गप सगळं काय गरज आहे का आपल्याला असं वाटतं, पैसा काय गरज आहे का आपल्याला असं त्याचं सुरू होतं साधा. मग ते काय होतं ते बाकीच्यांच्यापासून त्याला वेगळं पडायला होतं आणि तिथं ते त्यामुळे ते विरोधी किंवा पंचाय वगैरे असं. कारण हे जर तरुणपणी त्याचं झालं तर आपण असं चांगल्या बाजूने विचार करून वाईट बाजूने पण विचार करू. चांगल्या बाजूने विचार केला तर तो जर सावध असेल तर त्याच्या प्रपंचाची व्यवस्थित व्यवस्था काय असेल म्हणजे काय जबाबदारी असेल मुलं बाळायचं काय हे सगळं म्हणजे काय असेल तेवढ्याची तो काळजी घेईलच. कारण तो सावध प्रपंचिक असेल तर तो ते करेल बरोबर. पण समजा तो बेसावध असला तर कर्तव्याची हेळसांड सुरू होईल हा धोका आहे. हेच समजा त्याला म्हातारपणी कळलं तर काय फार मिळवायचं राहिलेच नसते मिळतही नसते काय म्हणजे त्यामुळे तो थांबेल. म्हणजे तिथे काय ती कर्मप्रवृत्ती लटकी पडल्यामुळे काय गोंधळ होणार नाही म्हणून ते म्हातारपणी केलेलं सेफ आहे असं वाटतं लोकांना. हे त्याच्यातलं खरा अडचण त्याने जे काढले गेले ते त्यामुळे की आतापासून हे करायला लागला हा नानाला तर उद्या कदाचित हा प्रपंच सुद्धा सोडेल असं वाटतं त्याला. म्हणजे मी वाटतं त्याला कारण त्यात ती रिस्क आहे ना. एका वेळेला समजा त्याला वाटायला लागलं की ह्या सगळ्या याची काही गरज नाही आपल्याला असं तर वाटायला लागलं तर हळूहळू एक गोष्ट सोडून दिली. घर सोडून दिलं, उद्या पैसा सोडून दिलं, उद्या काळाची नोकरी सोडून दिलं असं सगळं वाटायला लागतं. आणि ते भान राहील का नाही याचं सुद्धा एक विचार करायलाच पाहिजे. त्या दृष्टीने ते म्हातारपणे करण्यास ठेवलं. म्हणजे नोकरी सोडायला नोकरी राहिलेली नसती, सत्ता सोडायला सत्ता राहिलेली नसती, त्याला कोण विचारलं नसते म्हणून ते त्याने आपलं सेफ काढलं मार्ग त्याच्यात. ह्यात तरी बनवतो त्याला जरी काही कळलं तो करायला गेलं तर काय होणार नुकसान या आधुनिक प्रपंचाचं काय होणार. मुलांची शिक्षण झालेली असतात मी त्यांचं संगोपन करेल का नाही किंवा लक्ष देईल का नाही प्रमाणाचा त्याच्या प्रपंचात अशी जी काळजी वाटत असते ती काळजी तेव्हा तो झालेली असते. लक्षात न राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे तो सेफ लोकांना हा काढलेला मार्ग आहे म्हणून त्याचं नाव तसं पडलं. पण मुळात जर ह्याचं जर पाहिलं तर हे विरोधी म्हणून नाही तर त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यासाठी आहे. आणि दृष्टिकोनामध्ये किती कोणत्या बाजूला झुकावं हा प्रश्न याच्यात आहे. आणि परमार्थ काय करत असेल तर तो तुम्हाला अकारण झुकू देत नाही. प्रपंचामध्ये आता एक उदाहरणाचा संचय तर संचयाकडे झुकू देत नाही, लोभ आहे तर लोभाकडे झुकू देत नाही. हे परमार्थ करतो. आणि स्वास्थ्य म्हणून विचार केला तर त्याची गरज असते माझा. म्हणजे हे विरोधी नाही तर उलट प्रपंचाला परमार्थाची गरज आहे साऱ्या भाषेत तर तो स्वास्थ्याचा होईल. नाहीतर तो लोभ संचय असूया मत्सर यांचं होईल आणि ते होतात सगळे. म्हणजे त्यांनी ते सेफ आहे हे भगवंताने ठरवलं पण हे पण विचारात घेतलं नाही की हे सेफ आहे भगवंताने खरं की
मत्सर कमी झाला माणसाचा समजा तर तो सुखानं जगेल किंवा दुसरे सुखानं जगू शकतील हा विचार नाही तो नाही विचार करा. त्याला दृष्ट काढायची प्रयोजन ठेवली आहे पण मत्सर काय होणार हे नाही ठेवलं. कसं आहे ना माणसाचं सुद्धा म्हणजे ते कसं सोडीशास्त्र असतं ते नाही मुळात असं दृष्ट काय म्हणून दृष्ट काढ बरोबर दृष्टच लागू नये मुळात म्हणजे काय मत्सर वाटत नाही थोडक्यात काही गोष्टीचा असं खरं असायला पाहिजे नाही. पण ते सेफ केले माणसाने इकडचंच नाही ते अनसेफ ठेवले त्याला असले मार्ग काढून दिले पण मत्सर करू नका म्हणून नाही सांगितलं असं करू नका म्हणजे नाही ते जर म्हणलं असतं ते परमार्थ म्हणतो तू त्याचं होणारच नाही तसं काय. मग आता लोभाचं आहे उदाहरणार्थ जास्त लोभ लागला माणसाला तर अतिसंचयन दुःख होते हे काही सांगायची गरज नाही इतकं समाधानी सांगून ठेवले. अति लोभ शोक आहे दैन्य वाढ अक्षरशः दैन्य वाढायला माणसाला त्या लोभाला येतो आणि खरोखर लाखो रुपये असलेली माणसं 100 रुपयासाठी दिन झालेली लोक खूप आहे. 100-200 रुपयासाठी त्यांची घासारी चालू असते त्यांच्याकडे किती आहेत म्हणलं तर लाखो रुपये अक्षरशः ते 100 रुपये पडून गेले तरी त्या कारणाने आहे त्यांची अवस्था. पण त्या 200 रुपयात किंवा 400 रुपयात त्यांचं वराड मग तो दिन वाढत नाही का लाख रुपये कसा ऐश्वर्य असायचा आनंद पण ते नसतं त्याचे ते 200 रुपयात काहीतरी त्याची घासारी सुरू असते. म्हणजे हे असं आहे ना हे आपल्या साहेब म्हणजे ते शेवाल्याचा 1 रुपया म्हणजे तो जीव खाली होतो 9 रुपये झाले कार्ड काढा अंक करा थंक करा ते करून त्याच्याकडून 1 रुपया वसूल करून घेतोच. ह्याच्याकडचे कसं संपायचं प्रश्न पडलेले असते तर ते 1 रुपया त्याच्याकडनं वसूल करून घेतोच. म्हणजे त्या लोभाने मी दिनवाणा होतोय. आता त्याला तुम्हाला फसवू दे नको हे मान्य आहे विचार 9 झाले ठीक आहे राहू 1 रुपया द्यायचा दिला सोडून तर त्याच्यापेक्षा कितीतरी पट कष्ट करून तो 1 रुपया मिळेल. हे लोभाला जे त्याला पुढे कर्माला कारणीभूत होतं हे सगळं त्याला समजावं असं परमार्थ सांगतो. मग तो तुमची अनाठी जाणारी शक्ती वाचवतो अकारण ह्या वाढल्या गोष्टी वाचवतो अकारण कर्म वाचवतो हे सगळं खरं तुम्ही विविध गोष्टी केल्या काय म्हणजे आज सुद्धा आपण म्हणतो ना सामाजिक दृष्टी इतकं सगळं दुःख निर्माण तर कशात निर्माण झालं आहे प्रपंचाला परमार्थाची जोड मी म्हणून दुःख निर्माण झालं. ह्या प्रपंचाला परमार्थाची जोड असते. तुम्हाला सांगा वृद्धाश्रम निर्माण झाले असते का अनाथबालकाश्रम निर्माण झाले असते का काय झालंच नसतं इथलं कारण तो प्रश्न तिथेच सुटला असता मुळात जिथे कुठे निर्माण झाला तिथे ते वृद्ध तिकडे काय गेले तर इकडे काहीतरी हा नुसतं प्रपंच करायला लागला म्हणूनच त्याला व्यवस्थित होत काय ना असं काहीतरी झालं. तो जर त्याला परमार्थाची दृष्टी असते तर तो म्हटला असता हेच माझे पुंडलिक मग कशाला एवढा मोठा आहे पुंडलिकावरती म्हणायला लागते आपल्याला एवढ्यांच्या सेवेत तो भगवंत होता इतका भगवंत मोठा आहे त्याच्या दृष्टीनं त्याची सेवा मोठी आहे किंवा काय तेच त्याचं मोठेपण आहे म्हणजे तो त्याचा भक्त श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं की जो एवढ्यांची सेवा करतो पुंडलिक म्हणतो बघा. म्हणजे ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ते अनावृत्त आहे अशी परिस्थिती किंवा ते तुम्ही त्यांचं काय असेल ते क्रियाकर्मांतर करा इकडनं डॉलरने पैसे पाठवतो अशी परिस्थिती आहे. तो तिकडनं काही वेगळं त्याच्यासाठी यायला तयार नाही 4 दिवसाला. तर ही स्थिती कशाच दर्शक आहे तर प्रपंचाला जी परमार्थाची गरज होती भागली नाही किंवा आपण ती योग्य प्रमाणात दिली नाही म्हणून हे इम्बॅलन्स आहे. इम्बॅलन्स गरज आहे ती कशी घालावी म्हणजे ही सांगड घालण्याचाच प्रश्न आहे. मी विचारले पुढे की जीवनात त्याची सांगड कशी घालावी तर हे बॅलन्सिंग आहे ते बॅलन्सिंग करीत असावं हे खरं. कुठल्याही बाजूला खाली गेलं तर ते टेकणार परमार्थाची बाजू जड झाली फार तर तेही जमिनीलाच टेकणार प्रपंचाची फार बाजू जमिनीला झाली तर ते जमिनीत धाड ते वाटीगोळ होईल इकडे गेलं तरी आणि तिकडे वाटीगोळच होईल. ते तरुणात कसं ठेवता येईल यात सांगायला म्हणजे दिवसभराचं एक कर्तव्य समजा ते नाही गेलं तर मग दिन म्हणा एका होतं ते करावंच लागेल त्याला परमार्थ म्हणून नाही चालणार त्याला. हां आता सुट्टीचा दिवस त्याने घालवायचे यात झालं तर ते बॅलन्सिंग होईल किंवा 8 तास कष्ट केल्यावर 3 तास जपायला गेले तर ते चुकीचं म्हणतात ते बॅलन्सिंग होईल. आणि त्याला प्रपंचाची आठवणच राहिली परमार्थात तर ते मग भगवंताचं होऊन गेलं संघट ही आहेच आहे संघट तर घालायच लागेल कारण डोके त्याला दिसले त्यांनी स्वतःचा प्रपंच पहिल्याचा धोका तेवढा त्यांनी सोडून घेतला की आपलं साठीनंतर करा म्हणजे काय सुटलं तरी काय सुटलं नसते सगळं अशा पद्धतीने त्यांनी त्यांची जोडवणूक करून घेतली. पण ज्यांना सांगायला घालायची त्यांची त्यांनी काही केली नाही ती करायला पाहिजे त्यांनी ती कशी सांगणार आहे आणि ते सुरुवातीला त्यांनी पुढचे धोके कसे टाळतात हे सांगण्याचं शास्त्र होतं. ते शास्त्र त्या पद्धतीने अंमलात आणलं. लहान मुलांपासून ती तयार राहतील ती अपयशाला तोंड देऊ शकतील त्यात मध्ये वगैरे करायचं कारण नाही ज्याला परमार्थ लहानपणापासून माहिती आहे
त्याला अपयशाला आत्महत्या करायचं काही नाही. समजा त्याला परीक्षेत नापास मुलं आत्महत्या करतात तर त्याचा अर्थ त्याला परमार्थ मिळालाच नाही पाहिजे म्हणून तो हे करायला गेला नाही, तो गेलाच नसता. तर म्हणला तो हे काय अंतिम यश होतं, अजून पुढे अजून खूप मार्ग आहे असं हे होऊ शकलं असतं. ती सांगड घालण्याचीच गरज आहे आणि त्याची काळजीच गरज घ्यायला हवी असते.